मा 50 नी वयना चालत नाही आपला असा आम्हाला 50 52 घर ना खावानं आणि विकत ना खावानं आपले माहिती नाही आहे कांटे आहे गाडी युजुअली नहीं नहीं मंडे तो ना आवाज हां बरोबर कोण बाई नाही ना गुरुवारी चालू आहे ते पण संदीप ना ये ना दोस्त आपको कौन मांग रहा है पूर्वी नाही सोड नाही आपले आणि परत मी आता गेल्या फ्लोअर लाईन आपला घर या आपला दामोदर फिरून बडा या ना काय लाईन मध्ये आपलं ते मशीन बोर्ड हवा मारा ना सर किती बाकी बाकी चाहिए पास नहीं गए नहीं कर आड़े साइज वाल पाया ना नहीं आड़े साइज पर कदा इच्छा रही रहा दादा जगन दादा को आठ के नहीं समझे पण दादा ने कर दुसरं जो गॅरंटी नाही नाना बी येईल त्या मशीनला आहे ना तो हां नट बोलट वाली आता का वाट टाकणे जवळ आहे बिलकुल जवळ आहे हां सायकल आपलं बरं आहे होणार ना तुम्ही सायकल त्याला पुढे अर्धा किलोमीटर हां जोडेल म्हणजे आता जोडदार त्याला ना जर लवकर जाणार तर बरं होईल हां आपला दरबार काय झालं काय झालं बुलढाणा आज आले ना ट्रॅक्टर नाही बापू या मग या पडदा वापस काकत बारी या शेत तळा फक्त सावत सांगायचं कार आहे आता नाही हो ना भाऊ आपले जण चांगलं सांगते बिचारा पण तशा मन समाधान होत नाही खत टाकायचं मन समाधान होत नशा होय झाले ना शेंग मातल दगेच लोक काय म्हणतात
आज पिणी नाही आणि तरी घ्या का पिवा आमना मागे मागे दुनात नव्हत्या एक युरिया त्यामध्ये एक आमना मागे मागे दुनात म्हणतो आणि एक झाड असं वाढरा ना मला असं वाढरा ना बरं थोडं लेपलं तर केल्यावर गाडी का करायची का बारीक बारीक मारून की 4 दिन अंदर मग काही जमू साहेब आपल्या गाडीच्या मग गाडी नाही आली का तुमची गाडी गहू अशा होईना ते युरिया मारा तयारी झाला नाही नाही अजून काही एवढा मोठा नाही स्टॉप करून इथे स्टॉप कधी गेला आतून एक आटे लावून घेतो जे आता शेतपंट अंतर्गत जे काही आपण इथे जीवामृत बॅग देणार आहोत तर त्या जीवामृत बॅगचे उत्पादक आणि वापरकर्ते जे येवल्याला त्यांचं सगळं काम आहे ते पण आपल्याला इथे मार्गदर्शनासाठी उपस्थित आहेत. तसेच आपल्या गावचे बलकार सर असतील, पाटील सर साहेब असतील, तसेच इतर सर्व प्रकारचे शेतकरी यांचं मी स्वागत करतो. तर कार्यक्रमाची सुरुवातीसाठी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी आमची भगवान बलरामाची प्रतिमाची पूजा करावी आणि मग कार्यक्रमाचं उद्घाटन करावं विनंती करतो. पण घ्या थोडेसे वावरना मालक पुढे जाय पुढे तुम्ही या तुम्ही या पुरस्कार लेना ना फोटो एवढा पुरस्कार दिला अजून नवा चार्जिंग केलं सुरुवात आहे. थोडं वावर राख होत तो लेणं पुढे आपले वावर नका माहिती 2-3 एकर करायला देऊ त्यांना कुठेतरी भगवान बलराम की जय. आपल्या कार्यक्रमासाठी जे आपण अध्यक्ष निवडले आहेत मोहन भाऊ जाधवांना विनंती करतो त्यांनी अध्यक्ष स्थान स्वीकारावं पहिली त्यांचा सत्कार करा. हो आणि दामोदर माळींना विनंती करतो की आपल्या मोहन दादा त्यांनी स्वागत सत्कार करावा. या पुढे यानंतर आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले माननीय नेतनराव साहेबांचं स्वागत आमच्या गटाचे गजानन माळी, गट विकास अधिकारी पंचायत समिती शिंदखेडा यांचं स्वागत करावं अशी त्यांना विनंती करतो. त्यानंतर
यानंतर आपल्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले कृषी विज्ञान केंद्र धुळ्याचे प्रमुख आपले शास्त्रज्ञ आतिश पाटील सरांचं स्वागत आपले जगदीश माळींनी करावं त्यांना विनंती करतो. यापुढे यानंतर आपले आमचे मंडळाचे मंडळ कृषी अधिकारी माननीय अक्षय गवांडे साहेबांचं स्वागत पांडवप्पांनी करावं त्यांना विनंती करतो. पंचायत समिती कृषी अधिकारी माननीय कोळी साहेबांचं स्वागत नारायण पाटील यांनी करावं त्यांना विनंती करतो. बलकार सरांचं स्वागत भरत वसईकरांनी करावं असं त्यांना विनंती करतो. आजची मंडळी आली आहे त्यांना एकच तरी मान पाहिजे. तुम्ही असं काय करतात? सावंतजी या घराचे बाबा माळी साहेबांचं स्वागत नेत्रराव साहेब करतायत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे का? त्यानंतर आपले पंचायत समिती विस्तार अधिकाऱ्यांचं स्वागत विजय मिस्त्रींनी करावं असं विनंती करतो. देशाचं रक्षण करत बॅग आहे ना माझी बॅग मध्ये प्लॅस्टिकचा बॉक्स आहे एक बघ. हा एक प्लॅस्टिकचा बॉक्स आहे बॅग आहे माझी. हो ती आहे ना बॉक्स. त्यानंतर आपल्याला जे जीवामृत बॅग संदर्भात मार्गदर्शन आणि स्वतः जे उत्पादक आहेत ते उपस्थित झाले त्यांचं स्वागत आपले हरपाल गिरासींनी करावं असं विनंती करतो. दोघे प्रतिनिधी सामायिक स्वागत करू आपण. आवाज थोडंसं बॅग माझी म्हणतात. तसेच सर्व उपस्थित सर्व शेतकरी बंधूंचं मी शब्दसन्माने स्वागत करतो आणि आजच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. आता बराच वेळ झालेला आहे तर कार्यक्रमाचं शेतकरी प्रशिक्षणाचं सांगायचं म्हणजे असं एक आपल्याला माहिती का आता आपण सध्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये रासायनिक शेती करतोय आणि त्या रासायनिक शेतीचा आता काय विपरीत परिणाम झालेला आहे हे सर्वांना ज्ञात आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये आज आपल्याला बघतोय आपण का प्रत्येकाचं आरोग्य किती मोठ्या प्रमाणामध्ये आज धोक्यात आलेलं आहे. तर थोडंसं या सगळ्या बाबींचा विचार करून आपण थोडंसं आता ऑर्गॅनिक शेतीकडे वळलं पाहिजे. कारण की आपल्याला माहिती आहे का जे पूर्वज होते आपले ते ऑलरेडी ऑर्गॅनिक शेती करून त्यांनी चांगल्या प्रकारे आपलं जीवन जगलेलं होतं. सगळा उदरनिर्वाह त्यांनी व्यवस्थितरित्या केलेला होता. परंतु काळानुरूप काही गोष्टींचा पाहता किंवा आपली भूकमारीची वेळ पाहता तिथे आपण हायब्रिड आणल्यामुळे आपल्याला रसायन पण आणावं लागलं. रासायनिक आपण शेती करायला लागलो आणि आज आपण एक चांगल्या प्रकारे रसायनिक शेती करून आता सगळ्या प्रकारचा उदरनिर्वाह आपला चालू आहे. परंतु आता त्याचा विपरीत परिणाम आपल्याला माहिती आहे की आपल्या जमिनीवर झालेला आहे, आपल्या आरोग्यावर झालेला आहे, आपल्या पूर्ण सजीव सृष्टीवर झालेला आहे. तर याचा विचार करता आता आपण थोडंसं त्या गोष्टीचा थोडासा बाजूला ठेवून आता आपण थोडं ऑर्गॅनिककडे वळणं गरजेचं आहे. कारण की तो काळ आपला आता गेलेला आहे आणि आपला एक चांगला काळ आता चालू झालेला आहे. आपलं धान्य कोठारे चांगल्या प्रमाणात आता भरली आहेत. सगळ्यांना व्यवस्थित 2 वेळचं जेवण आता मिळतं आहे आणि मग त्यातनं आता थोडंसं आपण चांगलं एक आरोग्य आपण जगावं, आपली सृष्टी चांगली ठेवावी, आपली जमीन जिला आपण मानता म्हणतो ती भविष्यात सगळ्या प्रकारच्या चांगल्या कामासाठी आपल्याला उपयोगात यावी. या दृष्टिकोनातून आपण थोडा ऑर्गॅनिक शेतीकडे वळणं गरजेचं आहे. तर त्या दृष्टिकोनातनं आपल्याला आपण जे आपण आज इथं प्रमुख मार्गदर्शक म्हणजे बोललेले आहेत डॉक्टर आतिश पाटील सर, मी यांना विनंती करतो की त्यांनी आपला इथं शेतकऱ्यांना आमच्या मार्गदर्शन करावं. सर्वांना नमस्कार. सन्मान्य व्यासपीठावर उपस्थित आपल्या गावचे प्रथम नागरिक सरपंच साहेब, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित गट विकास अधिकारी साहेब, कृषी विभाग, पंचायत समितीचे सर्व अधिकारी आणि आपण सर्व ग्रामस्थ, सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार. या ठिकाणी थोडं कार्यक्रमाला यायला वेळ झाला त्याबद्दल सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो. खरं तर आजचा हा जो कार्यक्रम आहे ती काळाची गरज आहे. कारण आपण गेल्या 60-70 वर्षाचा जर विचार केला भारत स्वातंत्र्य झाल्यापासून, म्हणजे आपला आता ही जी काही पिढी आहे की जी 50ची पार केले त्यांना सर्वांना कल्पना आहे की एक वेळ अशी होती की भारताला बोटीवर पोट ह्या नावाने हिणवलं जायचं. म्हणजे बोटीवर पोट म्हणजे काय की अमेरिकेतून बोट यायच्या, त्या बोटीतून लाल गहू यायचं मिलो
आणि तो लाल गहू JNPT बंधारात आला की रेशनच्या माध्यमातून तो गावोगावी जायचा आणि आपलं पोट भरायचं. एक अशी अवस्था होती 1960च्या कालावधीमध्ये. आणि त्याच्यामध्ये मग सरकारनं निर्णय घेतला की आपल्या देशामध्ये हरित क्रांती करायची. आणि हरित क्रांती केली. त्याच्यामध्ये 5 महत्त्वाचे घटक होते. एक होता हायब्रिड बियाणं, कारण जे काही आपलं उत्पादन होतं ते त्या काळामध्ये कमी येत होतं. त्या हायब्रिड बियाणाला ती ऊर्जा देणारी रासायनिक खतं लागत होती, म्हणून दुसरं होतं की रासायनिक खतं. तिसरं होतं त्या रासायनिक खताचे जे काही दुष्परिणाम दिसत होते, कीड रोग व्यवस्थापन, मग त्याच्यामध्ये कृषी रसायनं आले. चौथं होतं सिंचन पद्धती आणि 5वं होतं मेकॅनायझेशन म्हणजे यांत्रिकीकरण. आणि या 5 गोष्टीच्या अनुषंगाने आपण 1960 सालामध्ये सुरुवात केली आणि 70, 75, 80 पर्यंत आपण अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्ण होत गेलो. सावंतसाहेबांनी त्यांच्या प्रस्तावनेत सांगितलं की आताची अशी अवस्था आहे की अन्नधान्य गरजेपेक्षा सुद्धा जास्त बऱ्याच पिकामध्ये व्हायला लागलेलं आहे. हे सगळं करत असताना एक गोष्ट मात्र आपण एका गोष्टीकडे दुर्लक्ष होत चाललेलं आहे किंवा त्या गोष्टीकडे लक्ष जाऊन सुद्धा आपण काळाडोळा करत आहोत, ते म्हणजे या जमिनीचं आरोग्य. कोरोनाच्या काळामध्ये गेल्या 3-4 वर्षापूर्वी आपल्याला निसर्गानं एका पिंजऱ्यामध्ये बंद करण्याची वेळ आली आपल्यावरती, तर आपल्याला स्वतःचा जीव वाचवायचा होता. आणि तो जीव वाचवत असताना एक गोष्ट लक्षात आली की जर निसर्गाचं आपण संवर्धन केलं तरच निसर्ग आपलं संवर्धन करेल. आणि या गेल्या 30-40 वर्षामध्ये जे काय आपण, कारण शेतकऱ्यांना सुद्धा दोष देऊन चालणार नाही. कारण बघा, एखादा डॉक्टर असतो त्याने MBBSचं शिक्षण घेतलेलं असतं, एखादा वकील असतो त्याने LLBचं शिक्षण घेतलेलं असतं, एखादा अधिकारी असतो त्यानं डिग्री एखादा कोर्स करून परीक्षा देऊन त्या अधिकारी पदावरती बसून प्रशासन तो व्यवस्थित सांभाळत असतो. पण शेतकऱ्याचं काय? शेतकरी जो शेती करतो ते बियाणं, ती रासायनिक खतं, त्याचं प्रमाण किती, ते किती वापरायला पाहिजे, ह्या गोष्टीचं तांत्रिक ज्ञान हे त्या शेतकऱ्याला त्या गोष्टीचं मिळत नव्हतं. आणि ह्या अनुषंगानेच मग कृषी विभाग असेल, पंचायत समिती असेल, या वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक प्रशिक्षण आयोजित करून किमान त्याला तोंडी शाळेत जरी नसेल भेटलं तरी चर्चेच्या माध्यमातून त्याला ते तांत्रिक ज्ञान हे भेटलं पाहिजे. जर आता आपल्या जमिनीची जर प्रत पाहिली, त्याचं जर आरोग्य पाहिलं तर आपल्या एक लक्षात येईल की आता हे स्वतःला जर त्यांनी प्रश्न विचारला तर एक वेळ जमीन, तुम्ही ज्यावेळी तरुण होता त्यावेळीची जमीन आणि आत्ताची जमीन, तुम्हाला काय फरक वाटतोय? म्हणजे ह्या जमिनीमध्ये ते स्वतः हातानं नांगर ओढू शकले असते अशी जमीन भुसभुशीत होती. आता त्याच्यानंतर आला फर्ग्युसन ट्रॅक्टर, सोनालिका, जॉन डियर. आता तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये जिथं ऊस घेतला जातो तिथं अशी अवस्था आहे की तुम्हाला JCPनं नांगरणी करावी लागते 4-5 वर्षातून एकदा. म्हणजे एवढी भयानक अवस्था आपल्या या जमिनीची झाली. हे जमिनीचं जे आरोग्य बिघडलंय त्याला कारणीभूत हे आपणच आहे. पहिलं कारण काय की सेंद्रिय खतं किंवा शेणखत या खताचा अभाव. आता चांगली गोष्ट आहे, आपण या ठिकाणी कार्यक्रम ठेवला नानांच्या इथं मुबलक प्रमाणामध्ये त्यांचं पशुधन अवेलेबल आहे. परंतु प्रत्येक शेतकऱ्याचा जर विचार केला तर ट्रॅक्टर घरात आल्यामुळं सगळे जनावरं आपण विकून टाकले. जे काही थोडंफार पशुधन घरामध्ये शिल्लक आहे त्याचं जे काय शेण येतं ते शेण आपण दुसऱ्याला विकून टाकतो. म्हणजे घरात दूध आहे पण ते दूध घालतो डेअरीला आणि मुलं कुपोषित, अशी अवस्था सध्या आपली आहे. म्हणजे पहिलं कारण आपण कुठं चुकलो की 100% आपण रासायनिकडे वळालो. आता एक साधं स्वतःचं उदाहरण घ्या. आपण जर आजारी पडलो तर डॉक्टर आपल्याला गोळ्या देतात. त्या गोळ्या आपल्याला कधी खायला सांगतात? जेवण झाल्यानंतर. कारण ह्या पोटामध्ये जोपर्यंत जेवण जात नाही तोपर्यंत वरून खालेली रासायनिक गोष्टीचा त्या शरीरावर परिणाम होणार. तसं हे जे जमीन आहे या जमिनीच्या पोटामध्ये जोपर्यंत सेंद्रिय पदार्थ नाही तोपर्यंत वरून तुम्ही टाकलेला युरिया, SSP, DAP कुठलीही खतं ते खतं पिकाला लागू होत नाही. आता ती लागू का होत नाहीत याचं कारण असं आहे, कारण जी कुठली रासायनिक खतं आहेत ती जमिनीत टाकल्यानंतर पिकाला उपलब्ध करून देण्यासाठी करोडो जीवाणू त्या जमिनीमध्ये उपलब्ध लागतात. जसं तुमच्या हातामध्ये जर आता एखादं वांग ठेवलं आणि खा म्हटलं, आपण खाऊ शकणार? त्या वांग्याची पहिला भाजी केली पाहिजे, शिजवलं पाहिजे, मग ते खाऊ शकतो. तसं या पिकाला जे तुम्ही खतं देता रासायनिक खतं ती पिकाला लागू का होत नाहीत? कारण ते रासायनिक खताचं विघटन करण्याचं काम हे जीवाणू करत असतात. ते जीवाणू जमिनीमधले नष्ट झाले. म्हणजे पहिलं कारण कुठलं होतं की रासायनिक खताचा अतिरेक वापर. दुसरं कारण त्या जमिनीमध्ये सेंद्रिय खतांचा अभाव. तिसरं कारण माती पाणी परीक्षण. हे सुद्धा आता काळाची गरज बनलेली आहे. किमान आपण 2 वर्षातून एकदा आपल्या जमिनीचं माती परीक्षण करून घेतलं पाहिजे. त्या माती परीक्षणामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो घटक आहे तो आहे तुमचा जमिनीचा सेंद्रिय कर्ब.
या सेंद्रिय कर्बाला आपण म्हणतो जमिनीचा आत्मा. जसा आपला आत्मा आहे म्हणून आपण जिवंत आहे. तो आपला आत्मा काय डोळ्याला दिसत नाही. ज्या दिवशी आत्मा जाईल त्या दिवशी काय आतिश पटेलला उचला असं कोण म्हणणार नाही. काय म्हणतो आपण, बॉडीला उचला. म्हणजे तो माणूस मेल्यानंतर त्याचं नाव सुद्धा आपण घेत नाही. तशी ही जमीन आहे, ती जमीन आता मृत अवस्थेत गेलेली आहे. महाराष्ट्राचा जर विचार केला तर 6 लाख हेक्टरपेक्षा जास्त जमीन ही नापिकी बनलेली आहे. टोटल विचार केला तर 20% जास्त जमीन बागायती ही नापिकी बनलेली आहे. तर अशा पद्धतीनं दिवसेंदिवस आपण अशा वळणावर चाललेलो आहे की तुम्ही 1 युरियाची गुणी टाकली तर तुम्हाला 1 बॅग धान्य भेटेल. म्हणजे आधीची वेळ अशी होती की एका गोणी सुद्धा 1 एकर क्षेत्र चालायचं. आता किती गोण्या टाकतो आपण एका एकराला? 3, 4, 5. म्हणजे रासायनिक खताच्या बॅगा वाढत चालल्या. जमीन तीच आहे पण ते मिळणारं उत्पन्न हे दिवसेंदिवस हे कमी होत चालले. आताच्या जमिनीमध्ये बघा, जमीन भुसभुशीत राहिली नाही, जमीन कडक झाली. उन्हाळ्यामध्ये जमिनीला भेगा पडतात, पावसाळ्यामध्ये जमीन चिबड बनते. आणि या सगळ्या गोष्टीचं एकाच गोष्टीकडे येऊन सगळे लोक थांबतात. ती गोष्ट म्हणजे जमिनीतला सेंद्रिय कर्ब. तर प्रत्येक वेळी आम्ही सांगत असतो, कृषी विभाग, कृषी विद्यापीठं असतील, वेगवेगळ्या संस्था असतील, इव्हन खाजगी संस्था सुद्धा कुठल्याही प्रकारचे खतं टाकण्यापूर्वी त्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब हा असलाच पाहिजे. म्हणून आपण काय केलं, शासनानं काय केलं की पहिला सेंद्रिय शेती अभियान चालू केलं. आता सेंद्रिय शेती अभियानच्या माध्यमातून पुढचा टप्पा घेतला नैसर्गिक शेती अभियानचा. सध्याच्या अवस्थेमध्ये धुळे जिल्ह्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान हे सुरू आहे. आणि या अभियानाअंतर्गत जे काही महत्त्वाचे घटक आहेत, एक पहिला घटक आहे की जमिनीचं आरोग्य सांभाळा आणि दुसरी गोष्ट पिकाचं आरोग्य सांभाळा. आता जमीन चांगली असेल तर पीक चांगलं येईल. आणि जर पीक चांगलं आलं तर तुमच्या ताटात येणारं जे काही भाजीपाला अन्नधान्य आहे ते चांगलं येते. कारण आता बहुतांशी जे आजार आहेत ते निष्कृष्ट दर्जाचं किंवा विषयुक्त अन्न खाल्ल्यामुळे आता आजार होत आहेत. आता सध्या एवढी भयान परिस्थिती आहे. आपल्या जवळचा जिल्हा जळगाव जिल्हा. तर त्या जळगाव जिल्ह्यामध्ये एक सर्वे केला गेला. त्या सर्वेमध्ये 171 विहिरींचं पाणी तपासलं. म्हणजे 171 गावामधल्या 171 विहिरींचं पाणी तपासलं आणि असं आढळलं की सगळ्या 171 विहिरीचं पाणी पिण्यालायक नाही आहे. का नाही आहे? कारण त्या जमिनीमध्ये सगळे रासायनिक खताचा अंश उतरलेला आहे. आणि ते सगळ्यात घातक जो अंश आहे तो आहे तुमचा युरियाचा. आपल्या पिण्याच्या पाण्यातला युरिया जर 10 ppm पेक्षा जर जास्त वाढला तर लहान मुलं जी जन्माला येतात तर त्याला ब्लू बेबी नावाचा सिंड्रोम होतो आणि ते मूल 1 वर्षाच्या आतमध्ये मरून जातं. लहान मुलांचे दात किडतात. आपण म्हणतो की चॉकलेट खाल्ल्यामुळे किडले, एक कारण असू शकतं. पण जमिनीमधले जर त्या घातक पदार्थ जर त्या पाण्यामध्ये वाढले ते सुद्धा एक कारण आहे की त्याची हाडं ठिसूळवणे, दात ठिसूळवणे. ह्या सर्व टाळायचं असेल तर आपल्याला सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेतीकडे वळणं क्रमप्राप्त आहे. पहिला त्यातला उद्देश आहे की जमिनीचं आरोग्य सुधार. आता ते आरोग्य कसं सुधारायचं? पहिलं म्हणजे जेव्हा आपण उन्हाळ्यामध्ये जमीन पडीक असते आणि खरीपासाठी जेव्हा तयारी करतो त्यावेळी एका एकरामध्ये किमान 8 ते 10 टन 3 ते 4 ट्रॉल्या चांगलं कुजलेलं शेणखत टाकलं पाहिजे. हे सगळ्यात पहिली आपली गरज आहे आत्ताच्या शेतीची. पण काय आहे, प्रत्येकाकडेच अशी जनावरं उपलब्ध असतील असं सांगू शकत नाही. मग त्याच्यावर पर्याय काय? तर पर्याय आम्ही नेहमी सांगतो की आपल्या शेतामध्ये जर 8 दिवसाला किमान जीवामृत सोडा. आता हे जीवामृत तयार कसं करायचं? तर एक 200 लिटरची टाकी, जसं आता डेमोला आपण बघायचंच आहे, पण एक त्याच्या आधीची एक अवस्था सांगतो. 200 लिटरची टाकी घ्या, त्या टाकीमध्ये 150 लिटर पाणी भरा. त्या पाण्यामध्ये 10 ते 20 किलो गाईचं ताजं शेण, 10 ते 20 लिटर गोमूत्र, 1 ते 2 किलो काळा गुळ आणि वड, पिंपळ, उंबर किंवा तुमचं बांधाकडची माती, एक थोडी ओंजळवर माती त्याच्यात टाका. ते द्रावण चांगलं दिवसातून 2 वेळा ढवळा, सावलीमध्ये ठेवा. हे द्रावण 7 दिवसामध्ये काय होतं, फुगून वरती येतं, जसं दही लागतं तसं. त्या द्रावणामध्ये करोडो जीवाणू तयार होतात. आता हे जीवाणू आपण मार्केटमध्ये विकत घेत असतो. उदाहरणार्थ समजा तुम्हाला बीज प्रक्रिया करायची आहे. आता समजा हरभरा आहे, ओके, हरभऱ्याला बीज प्रक्रिया करायला आपण काय घेतो, रायझोबियम विकत घेतो, आझोडोबॅक्टर विकत घेतो, PSB विकत घेतो, KSB विकत घेतो. हे सगळे जे सोल्युशन आहेत ते मार्केटमध्ये 200-250 रुपयाला आपण विकत घेतो. हे सगळे जीवाणू त्या टाकीमध्ये 7 दिवसामध्ये तयार होतात. म्हणजे काय होतं, आधी निंबाच्या काडीनं आपण दात घासायचो. आपल्याला मूर्ख ठरवलं काय गावंढळ भारतीय आहेत, लोकांनी काय केलं, अमेरिकेनं कोलगेट, क्लोजअप, पेप्सोडेंट वेगवेगळ्या पेस्ट आणल्या, त्या आपण मध्ये ब्रशनं दात घासायला लागलो.
आता जर तुम्ही ते कोलगेट बघितले तर त्याच्यावर काय लिहिलेलं आहे, क्या आपके टूथपेस्ट में नमक है क्या, म्हणजे मीठ आहे का, तुमच्या टूथपेस्ट मध्ये नीम आहे का, चारकोल आहे का, लवंग आहे का. मग आपले आजी आजोबा काय करायचे, चुलीमधलं राग बाहेर काढायचे, त्याच्यावरती ते सगळ्या गोष्टी टाकायचे, जाळायचे, त्याची मिश्री करायचे. म्हणजे आणि आपले लोक काय करायचे, सकाळी उठलं फिरायला जाताना, स्वच्छाला जाताना निंबाची काडी तोडायचे, दात घासायचे. म्हणजे शेवटी आपण तिथंच आलो, फिरून कुठं आलो, तिथंच आलो. म्हणजे निसर्गामध्ये जे काय आपले 1950च्या आधी जे लोक वापरायचे तेच म्हणजे जुनं ते सोनं म्हणायचे, आता वेळ आलेला आहे. तर अशा पद्धतीचा जो जीवामृत आहे तो 7 दिवसामध्ये तयार होतो. आणि तो किती द्यायचा, तर जर 8 दिवसाला शेतामध्ये दिला तरी चालतो. आता ती जी टाकी आहे ती टाकी आपण कुठं बसवायची, ज्या ठिकाणी समजा आता तुमची इथं पाण्याची टी आहे, जिथून शेतामध्ये पाटाचं पाणी जातं त्या ठिकाणी ती टाकी कायमची बसवा. आता प्लॅस्टिकची टाकी एखादा उचलून घेऊन जाण्याची शक्यता असते, तर तिथं आपण सिमेंटची टाकी कायमस्वरूपी बसवायची. त्याला खाली एक 4 इंची नळ बसवायचा आणि 7 दिवसाचं जे मिश्रण आहे ते ढवळायचं आणि पाटाच्या पाण्यातून सोडून द्यायचं. ज्यांचं ड्रीप आहे ते गाळून घ्यायचं आणि ड्रीपमधून द्या. आता ते जीवामृतचा फायदा काय आहे, तर त्याच्या नावातच आहे जीव अमृत. अमृत म्हणजे काय, की आपण आपल्या धर्मामध्ये, आपल्या पुराणांमध्ये आपण असं म्हटलेलं आहे की अमृत अशी गोष्ट आहे की ती पिल्यानंतर माणूस कधीच मरत नाही, त्या माणसाला चिर तारुण्य येतं. त्या पद्धतीनं हे जे जीवजंतू आहेत त्या जीवजंतूचं अमृत म्हणजे जीवामृत. कारण त्याच्या माध्यमातून त्यांना वेगवेगळे जे त्यांना वाढीसाठी, त्यांना खाण्यासाठी सेंद्रिय कर्ब असेल, वेगवेगळे संजीवक असतील, वेगवेगळे अन्नद्रव्य असतील, ते त्या शेणातून, गुळातून त्या जमिनीला मिळत असतात आणि मग ते जीवाणूची वाढ ही त्याच्यामध्ये होत असते. पहिली गोष्ट काय होती, की जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होते. दुसरी गोष्ट होते, सेंद्रिय कर्ब वाढला की त्याच्यात जगणारे जीवाणू वाढतात. एकदा जीवाणू वाढले तर जमिनीमध्ये जे काही आपले खनिज पदार्थ आहेत त्याच्यामधला जे अन्नद्रव्य आहे ते पिकाला उपलब्ध करून देण्याचं काम होतं. आता जसं हे बांधाला झाड आहे, हे जाऊ देत, थोडंसं आता आपण खर्डेकडनं येताना ती जो पडीक रान आहे त्या माळ रानावरती कधी का आपण पाणी द्यायला गेलो का, त्याला कधी खत टाकायला गेलो का, कधीच नाही गेलो का. कधी त्याच्यावर फवारणी घेतली, कधीच नाही. निसर्गामध्ये काय आहे, निसर्ग स्वतःचं पालनपोषण स्वतः करत असतो. कसा करतो, झाडाचा पाला पडतो, तो कुजतो, त्याचा सेंद्रिय कर्ब होतो, त्याच्यावर जीवाणू वाढतात आणि ते जीवाणू काय करतात, जमिनीमधले अन्नद्रव्य झाडाला उपलब्ध करून देतात. असं निसर्गाचं चक्र आहे. आणि ते चक्र आपल्याला पुन्हा शेतामध्ये तयार करायचं असेल तर आपल्याला जीवामृतची टाकी शेतामध्ये आपल्या असणं अत्यंत गरजेचं आहे. आता जे शेतकरी 100% सेंद्रिय शेती करतात त्यांना ती 200 लिटरची टाकी पुरत नाही, कारण तुमचं क्षेत्र जास्त असतं. तर जास्त क्षेत्रासाठी काय कराल, आता मला या ठिकाणी सचिन ॲग्रोप्लास्ट इंडस्ट्रीजचे प्रतिनिधित्व उपस्थित आहे. तर त्यांनी काय केलेलं आहे, ते 200 लिटर टाकीचं रूपांतर त्यांनी पुढं 400-500 लिटरमध्ये रूपांतर केलेलं आहे. म्हणजे तो त्यांचा जो बेड आहे त्याच्यावर तांत्रिक माहिती देतीलच, पण त्या बेडचा फायदा असा होतो ते 200 लिटर कधी 8 दिवसानं तयार होणार, इथं तुमचं 100, 200, 300, 400 लिटर दररोज त्या टाकीतून तयार होते. आणि तो टाकी जर तुम्ही अशी उताराला जर ठेवली आणि तुमचं जिथं आउटलेट आहे पाण्याचं, जिथं टी आहे तिथं जर बसवली तर प्रत्येक नुसता कॉक चालू करायचा, पाण्याबरोबर ते मिश्रण सोडून द्यायचं. याचा फायदा असा होईल की जे जमिनीला तुम्हाला ही जेवढी जनावरं पाळायचे आहेत, ज्याच्याकडे जनावरं नाहीत त्याला त्याचा फायदा आहे. कारण तुम्हाला काय फक्त त्याच्यामध्ये शेण आणून टाकायचं आहे, शेणाचं मिश्रण करा, सोडून द्या. पुढं तुमचं जे जीव अमृत आहे ते अमृत त्याच्यामध्ये तयार होऊन प्रत्येक दिवशी बाहेर येतं. म्हणजे ज्या टाकीमध्ये 7 दिवसाला तयार होत होतं, तर या हायटेकच्या माध्यमातून प्रत्येक दिवशी तुम्हाला 100 लिटरपेक्षा जास्त हे अमृत तयार होईल. त्याचा फायदा सांगितला, पहिला सेंद्रिय कर्ब वाढेल, जीवाणूची संख्या वाढेल, पिकाला जे महत्त्वाचे अन्नद्रव्य आहेत. आता सचिन ॲग्रोप्लास्ट इंडस्ट्रीचा काही रिपोर्ट मला सावंत साहेबांनी सेंड केले. ते रिपोर्ट पाहिल्यानंतर माझं अशा लक्षात आलं की त्यांनी नामांकित विद्यापीठाकडून त्याचं परीक्षण करून घेतलेलं आहे. जसं महात्मा फुले कृषी विद्यापीठात त्यांनी त्याचं सॅम्पल दिलं, त्याचं परीक्षण करून घेतलं आणि तो अहवाल मी बघितल्यावरती असं लक्षात आलं की त्याचा जो सामू आहे तो सामू आहे ॲसिडिक, म्हणजे आम्लधर्मीय सामू आहे. आता आपल्या ज्या जमिनी आहेत त्या जमिनीचा जो सामू असतो pH तो अल्कलाईन असतो, म्हणजे विम्लधर्मी असतो, 8 पेक्षा पुढे आहे. आणि तो कमी करणं हे काळाची म्हणजे आपली गरज आहे. कारण जमिनीचा सामू जर 7 असेल तरच पिकाला सगळ्या प्रकारचे अन्नद्रव्य मिळतात. कारण 7 सामू असं ठिकाण आहे की जिथं सगळ्या प्रकारचे सामू पिकाला उपलब्ध करून देण्याची एक नैसर्गिक अधिवास तयार होतो.
मग हे जे जीवामृत आहे त्याचा सामू जवळपास 4 ते 5च्या आसपास आहे, म्हणजे तो ऍसिडिक आहे. आणि जेव्हा 5 सामू जेव्हा तुम्ही 8 सामूच्या जमिनीमध्ये टाकता, 5 आणि 8चा मध्य कुठंतरी 7च्या आसपास येऊन जातं, म्हणजे जमिनीचा सामू कमी व्हायला मदत होते. त्याचबरोबर त्याच्यामध्ये सेंद्रिय कर्ब मला वाटते 0.60 का 56 आहे, म्हणजे 0.60 पकडू आपण. म्हणजे आपल्या जमिनीचा जो सेंद्रिय कर्ब आहे तो 0.40च्या आसपास आहे पूर्ण धुळे जिल्ह्याचा जर ॲव्हरेज काढला तर. म्हणजे सेंद्रिय कर्बामध्ये त्या ठिकाणी वाढ होईल. त्याच्यामध्ये नत्र, स्फुरद, पालाश हे सुद्धा 1% ते 10%च्या आसपास आहे. म्हणजे जे रासायनिक खतं आपण बाहेरून टाकतो ते तुम्हाला अन्नद्रव्य ह्याच्यामध्ये मिळतील. आणि सगळ्यात चांगली गोष्ट काय आहे तर त्यांच्या रिपोर्टनुसार जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत जसं लोह, जस्त, कॉपर, मॅग्नीज हे सुद्धा मुबलक प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये आढळलेलं आहे. म्हणजे हे आपल्याला बाहेरून कुठलेही रासायनिक घेण्याची त्या ठिकाणी आवश्यकता पडणार नाही. तर हे वेल ॲनालाइज केलेलं प्रोडक्ट आहे, त्याच्यामुळं याच्यामध्ये आपल्याला काही संशय येण्याची हे गरज नाही आहे. पण तुम्ही जे शेण वापरता त्यानुसार सुद्धा त्याचं ॲनालिसिस हे बदलू शकतं. उदाहरणार्थ ह्यांची गाय इथं आहे, तर ह्यांची नानांची गाय जे खाते त्यानुसार त्याच्यामध्ये नत्र, स्फुरद, पालाचं प्रमाण असेल. तिला जर चांगला खायला दिला चारा तर ते त्याच्यामध्ये येणार ॲनालिसिस चांगला असेल. तिला जर असंच काहीतरी मी फक्त माझी गैरसोय आहे म्हणून मी तुमची माफी मागतो. नाही तर तुम्हाला पूर्ण प्रशिक्षण मिळेल, तुमच्या शंका कुशंका वगैरे सगळं. आणि मला जेवणाची पण व्यवस्था येणार बाबा, जेवणाची पण व्यवस्था आपण त्या प्रशिक्षणामध्ये ते पण आपण चालेल मित्र. हो या, थँक्यू. बाकीच्या इकडे या, चला. चला आता आपण तिकडे बसून बॅगची माहिती घेऊ. या इथे. चला आता आपण 5 मिनिटं बॅगेची माहिती घेऊ तिकडे. जीवामृत बॅग ह्याची संकल्पना आहे ही धुळ्यात जिल्हा परिषदेने राबवलेली संकल्पना आहे. जीवामृत बॅग ही ऑलरेडी जर विचार केला तर आपण परत त्याच्यामध्ये कुठेतरी 2-5 वर्ष मागे ही संकल्पना आपल्याकडे इथे लेट यायला. आणि आपलं काय आपले फक्त काय दत्त आपण अनुदान शेका आणि शासनाला काय देवाय तेव्हा गाडी आपली पडेल आपण. पण काही ठिकाणी जे लोक स्वतःहून स्वप्रेरणेने तयार झाले आहेत त्यांनी ह्या बॅगा विकत घेऊन त्यांचा वापर आज वर्षानुवर्षापासून त्याकडे चालू आहे, बरोबर आहे. परंतु इथे पण आपल्या भागामध्ये पण भरपूर शेतकरी जे आहेत ते आता ऑर्गॅनिक करायला लागले, तर त्यांना एक आधुनिक तंत्रज्ञान मिळावं या दृष्टिकोनात ही बॅग आता डेव्हलप झालेली आहे. या बॅगेचं सुरुवातीला जेव्हा इंट्रोड्यूस झाली बॅग तर जिल्हा परिषद पंचायत समिती सिंदखेडने ऍप्लिकेशन मागवले होते, बरोबर आहे. आणि दुर्भाग्य त्या याचं का ते एकदम कमी प्रमाणात ऍप्लिकेशन आले. परंतु जर त्या मोटर पाईप आणि ताडपत्री गर्दी माहिती राहिली अशी परिस्थिती आहे. आणि जी ही एवढी चांगलं युनिट आहे हे आज लोक घ्यायला थोडेसे उत्साही नाही पाय त्या प्रमाणामध्ये. म्हणून आम्ही त्याचं सगळं त्यांनी ऑनलाईन अर्ज केले, अर्ज मागवले. शासनाने त्या बॅगेला जवळपास 80% अनुदान दिलेलं आहे बॅगेला, बरोबर आहे. बॅग ही तुम्हाला आता इंट्रोड्यूस व्हावी, माहिती व्हावी म्हणून आपण त्या बॅगचे उत्पादक आहे, स्वतः वापरकर्ते पण आहेत. सचिन ॲग्रोप्लास्ट येवला त्यांचं इंडस्ट्री आहे, तिथे त्यांचं सगळं काम चालतं. त्यांना इथे माहिती देण्यासाठी पण आपण बोलून घेतलं, कारण आपल्याला माहिती की आपल्यासाठी ही गोष्ट नवीन आहे. आपण आतापर्यंत 200 लिटर ड्रमला कोणले बी सांगा आडत उभारानी बरं चांगली त्याच्यामुळे काय टाका नाही कसं आलावा नाही आणि कसं देवा नाही. आता आपण तेवढे तज्ञ झालेलो आहोत. परंतु जसं आपण आता स्मार्टफोन वापरतो तसं आपण थोडं एखादी जीवामृतसाठी पण एखादी स्मार्ट वस्तू वापरावी याच्यासाठी आपण त्यांना आता इथं बोलवलेलं आहे. तर मी त्यांना विनंती करतो, सचिन ॲग्रोप्लास्ट येवलावाला जे आहे त्यांना विनंती करतो त्यांनी आपली जीवामृत बॅगेची जी काही डिटेल्स आहे ती आमच्या शेतकऱ्यांना द्यावी. तसेच तुम्हाला काय अडीअडचणी आहेत, काय तुमच्या समस्या आहेत, तुम्ही आज त्यांच्याकडे निसर्ग करून घ्यावं. आपल्या मालपूर मध्ये आपल्या प्रयत्नांना यश येऊन आपण इथे 3-4 लोकांकडनं अर्ज केले होते आणि आपल्या मालपूर मध्ये आता 3 लोकांनी ही बॅग घेण्यासाठी आपलं प्रोत्साहित झाले. त्यातले आपले स्वतःच्या शेतात बसले ते शेताचे मालक आहेत दामोदर माई, त्यानंतर आपले आता सेवानिवृत्त झालेले आपले ग्रामपंचायत अधिकारी नारायण पाटील आहेत, ते पण बॅग त्यांनी पण बुक केलेली आहे. दामोदर पाटलांनी एक बॅग केली आणि आपले तिसरे ईश्वर माळीजे आहेत ते येत आहेत आपल्यासाठी नाश्ता घ्यायला, ते गेलेले आहेत. ते नाश्ताच्या व्यवस्था करतात, त्यांनी पण एक बॅग आपली बुक केलेली आहे. तर 3 बॅगांचा असं आहे. तुम्ही आता सगळी माहिती घ्या. त्यानंतर तुम्हाला जर वाटलं का बा आम्हाला पण बॅग घेण्यासाठी आम्ही इच्छुक आहे तर आपल्यासाठी
कृषी अधिकारी आहेत, पंचायत समिती विस्तार अधिकारी इथं आले, आपण त्यांना रिक्वेस्ट करू आमच्याकडे पण काय करता येईल ते बघा, आणि मग त्यांना आपण आपली मागणी देऊ, आपला अर्ज देऊ, आणि मग आपल्याला कसं काही त्याच्यात करता येईल ते आपण त्यांच्याकडे त्याचं मार्गदर्शन घेऊ. तर मी सचिन अग्रवास विनंती करतो की त्यांनी आपली जीवामृत बॅगची माहिती द्यावी. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष कृषी अधिकारी, विकास अधिकारी आणि आपले लाडके शेतकरी. तर माझं नाव सोपान शेळके, मी खेडेगावातलाच आहे, खानगाव म्हणून. मी एक शेतकरी. सुरुवातीला मी साहेबांनी जीवामृत बद्दल खूप छान माहिती दिली, तरी पण मी माझी प्रॅक्टिकल अनुभवातून जे काही अनुभव मला आले ते थोडक्यात सांगतो आणि मग टेक्निकल बाबीमध्ये आपण चर्चा करू. तर मी 2001 पासून सेंद्रिय शेती करतो आणि ह्या शेतीतून अनुभव घेता घेता तर बरेच काही गोष्टी मी ते शिकलो आणि तशा ह्या युनिटमध्ये आपण तशा डेव्हलपमेंट केली आणि त्या पद्धतीने आपण सगळे फळं असेल, भाजीपाला असेल हे वापरायला सुरुवात केली. ते कसं आहे ते आपण पुढे बघू. आता जीवामृत जर म्हटलं, साहेबांनी सांगितलं का हा जमिनीमध्ये जीवाणूंचा खाद्य आहे, जीवाणू वाढण्याचं अमृत आहे, त्याला नाव पण तसं दिलंय जीवामृत. आज आपण बघितली आपली जमीन ही कडक झालेली, जर चाललो ना असं कडक लागते. आणि पूर्वी जी जमीन होती, तर माझी वृद्ध व्यक्तींबरोबर मी चर्चा करत असतो साहेब, का ते मला अनुभव सांगत असतात. तर त्यावेळेस सांगितलं त्यांनी का बाबा पूर्वी जमीन अशी होती ना, म्हणजे लाकडी नांगर असायचा, तो सहज शेत नांगरायचा. आणि आज आपण बघितले 50 HP, 60 HP, 65 HP चे ट्रॅक्टर आता आहे. आणि साहेबांनी पण सांगितलं का भविष्यात कदाचित JCBची वेळ आपल्याला येऊ नये, त्यासाठी वेळीच आपण आता सावध झालं पाहिजे. आणि आज आपण जर सावध झालो आणि आपली जमीन आपण वाचू शकतो, तर आज आपल्याकडे पशुधन जे पाहिजे तेवढं प्रमाणात राहिलेलं नाही. म्हणजे आज आपल्याकडे पूर्वी बैल होता, तो बैल आपल्या आज दारात राहिलेला नाही, गोठ्यात राहिलेला नाही. जी देशी गाय होती ती नामशेष झालेली. आज आपल्याकडे बघतोय आपण HF गाई आपल्या भारतात जास्त प्रमाणात त्याचं वाढलेलं आहे. म्हणून शेतीकडं जे जायला पाहिजे सेंद्रिय निविष्ठा त्या जात नाही. शेतीमध्ये जो काळी कचरा असायला हवा तो राहत नाही. आज शेतकऱ्याने एखादी ऊस लावला तर ते पाचट पण तो पेटून देतो. म्हणजे या सगळ्या बाबी आपण आज विरुद्ध वागतोय शेतीच्या. तर निसर्गाप्रमाणे आपण जर वागलो तर आपली शेती निश्चित नफ्यात येईल आणि फायद्यात येईल. आता जीवामृताचा जर फायदा बघितला आपण, तर जमिनीमध्ये ज्यावेळेस आपण जीवामृत टाकतो ना, तर त्यावेळेस जमिनीमध्ये आपले जीवाणू, करोडो जीवाणू तयार होतात. आपली जमीन भुसभुशीत व्हायला लागते. आणि जो गांडूळ शेतकऱ्याचा मित्र आहे तो आज नामशेष झालेला आहे, तो आज बघायला भेटत नाही. पण ज्यावेळेस आपण आपल्या शेतात जीवामृत टाकू ना, तर त्यावेळेस 7 फूट 8 फूट खोलीवरला जो गांडूळ, जो आपला मित्र आहे, तो वरती येतो. म्हणजे उदाहरण द्यायचं जर ठरलं ना, तर इथं जर साखर टाकली ना, काही वेळात तिथं मुंग्या येतील, त्यांना आपण निमंत्रण देत नाही. गुळ टाकला तर मुंगळे येतील. त्याच्यानंतर अंगणामध्ये आपण दाणे टाकतो, त्यावेळेस आपण चिमण्यांना निमंत्रण देत नाही, ते त्यांचं अन्न शोधत तिथे येतात. म्हणजे ही निसर्गाची रचना आहे, सृष्टीचक्र आहे, पण हे आपण कॉलॅप्स केलेलं आहे. म्हणजे आपल्या जमिनीमध्ये जर जीवामृत टाकलं ना, तर तिथं ऑटोमॅटिक करोडो जीवाणू तिथं निर्माण होणार आहे. पण आपण काय टाकतोय, तिथं युरिया टाकतोय, रासायनिक खत टाकतोय. याच्याने काय झालं की ते जीवाणू तिथले संपले. आणि जीवाणू संपल्यामुळे काय झालं की त्या झाडामध्ये अन्न निर्माण जे आहे जमिनीमध्ये जे पडलेलं, ते झाडाला देण्यासाठी तिथं तो जीवाणू राहिलं नाही. जसं आपल्याला घरामध्ये आपली महिला स्वयंपाक बनवून आपल्याला शिजून अन्न खाऊ घालते, तसं त्या जमिनीमध्ये झाडाला जे अन्न निर्माण करून देण्याचं काम कोण करतो? जीवाणू. तो स्वयंपाक यात तिथं आपल्याला तयार करायचा आहे. तो जीवाणू तिथं जर तयार झाला तर ते अन्न मिळवून देण्याचं काम ते जीवाणू करतो आणि ते जीवाणू वाढवण्याचं काम हे जीवामृत करतं. म्हणून आपण बघितलं का पाळेकर सरांनी पण आपल्याला जीवामृत शिकवलं. तर विचार केला तर पूर्वीचं जीवामृत काय होतं, सरांनी सांगितलंच का सकाळ संध्याकाळ ढवळणं, 7 दिवस थांबणं आणि मग ते गाळून घेणं आणि मग ड्रिपने देणं, किंवा जर पाट पाण्याने द्यायचं असेल तर कॉक चालू करून देणं. पण या सगळ्या गोष्टींना आज जर बघितलं तर आजचा तरुण वर्ग हे करायला तयार नाही साहेब. म्हणजे शेणामध्ये हात भरायला तयार नाही. आणि मग याच्यासाठी मी 20 वर्ष हा प्रयोग केला आणि याच्यासाठी गाळानियंत्र वेगवेगळे प्रकारचे केले मी. आणि याच्यातून नंतर मला ज्यावेळेस संशोधनातून शोध लागला तर त्यावेळेस मी 2020 ला युनिट बसवलं आणि 1 वर्ष मी प्रॅक्टिकल केलं. मी माझ्या शेतात अनुभव घेतला आणि अनुभव घेतल्यानंतर पूर्ण वर्षभर जाणून घेतलं का जमीन भुसभुशीत कशी झाली, ज्या झाडाचा, ज्या भाजीपाल्याचा रूट झोन कसा वाढला,
जमीन कशी भुसभुस झाली, गांडूळ किती निर्माण झाली, या सगळ्या गोष्टी अनुभवल्या आणि मी शेतकऱ्यांना प्रचार करायला सुरुवात केली. तोपर्यंत मी काही हे सेल करत नव्हतो. पण ज्यावेळेस मला असं वाटलं की हे शेतकऱ्यांना गेलं पाहिजे, तर त्यावेळेस हे आमचे मित्र तर हे त्या क्षेत्रात असल्यामुळं तर त्यांनी मला असं सांगितलं की आपण हे स्वतः डेव्हलप करू. मी त्यांना आयडिया दिली आणि त्यांनी डेव्हलप केलं. आणि ते डेव्हलप केल्यामुळे फायदा असा झाला का जे रोज सकाळ संध्याकाळ डवळावं लागणार जे जीवामृत ते आज आपल्याला याच्यातून डवळण्याची गरज आली नाही. त्याच्यानंतर 7 दिवस थांबायची गरज पडली नाही. आणि एकदम ज्यावेळेस आपण कॉक चालू करतो त्यावेळेस शुद्ध लिक्विड स्वरूपात जीवामृत आपल्याला बाहेर येतं. आणि डायरेक्ट आपण ड्रीप, रेन पाईप, स्प्रिंकलर, पाटपाणी या सगळ्याद्वारे आपण ते सहज देऊ शकतो. आता पूर्वी काय होतं, शेण, गोमूत्र, गुळ, डाळीचं पीठ आणि बांधावरली जीवाणूमाती. तर आपण याच्यात डेव्हलप केलं. याच्यामध्ये आपण काय केलं, शेण, गोमूत्र, गुळ, ताक, तांदळाचं भात किंवा त्याची पेज. त्याच्यानंतर जे आपल्या शेतामध्ये जे काही वेस्टेज फळं असतील, समजा इथं तुमचे पेरू आहे, त्याच्यानंतर पपई असेल, चिक्कू असेल, जे काही तुमचे जे फळं असतील जे वेस्टेज झालेली, खराब झालेली, ते फळं क्रश करून आपण याच्यात टाकतो. त्याच्यानंतर जो काही भाजीपाला असेल आपला, जो वेस्टेज भाजीपाला खराब झालेला, जो बदला म्हणतो आपण 2 नंबरचा, तो पण आपण क्रश करून यात टाकतो. त्याच्यानंतर जे कंदमुळं असतील आपले, गाजर असेल, बीट असेल, मुळा असेल, कांदा असेल, रताळी असेल, त्याच्यानंतर फळवर्गीय भाजीपाला असेल, डांगर असेल, भोपळा असेल, कोळा असेल, तुमचे टमाटा असेल, काकडी असेल, हे सगळे क्रश करतो आम्ही याच्यात टाकतो. आणि त्याच्यानंतर घरातील जे काही वेस्टेज अन्न उरलं आपण ते पण आपण याच्यात टाकतो. आता हे सगळं टाकल्याने झालं काय का, जे फळांमधले जे न्यूट्रिशन असतील, जे व्हिटॅमिन असतील, जे प्रोटीन असतील, ते सर्व ह्या जीवामृतामध्ये ऍड झाले. जे भाजीपाल्यामधले जे काही कंटेन असतील ते सगळं. आणि याच्याने काय झालं का, या जीवामृताची जी ताकद आहे पूर्वीपेक्षा काही पट वाढली. आणि जसं आपण लिक्विड फर्टिलायझर, रासायनिक खत टाकलं आणि लगेच आपल्याला 4 ते 8-10 दिवसात तो रिझल्ट दिसतो, तसं हे जीवामृत आम्ही देऊन बघितलं. दर 4-4 दिवसाला, 3-3 दिवसाला, तर 4थ्या-5व्या ऍप्लिकेशन नंतर डायरेक्ट चेंज दिसतो. जसं रासायनिक खत टाकून जो रिझल्ट दिसतो ना, तसा हा 3ऱ्या-4थ्या ऍप्लिकेशन मध्ये आपल्याला दिसून येतं. याच्याने काय झालं का, तुमचं जमीन भुसभुशीत झाली, जे मुळीचा ग्रोथ वाढला, झाडाची वाढ झाली, त्याच्यानंतर उत्पादनात भर झाली. याच्याने झालं काय का, झाडामध्ये प्रतिकार शक्ती वाढली. प्रतिकार शक्ती वाढल्यामुळं झाड कुठल्याही कीटकला प्रतिकार करायला सहज शक्य झालं. म्हणजे आपण बघितलं, एखादा जर पैलवान माणूस असेल ना, तर आपण त्याच्या शक्यतो नादाला लागत नाही. म्हणजे त्याच्याशी बोलताना आपण इमेज मध्ये बोलतो का उगाच त्याला काही बोलायचं तर तो एका थापडीत आपल्याला डुबू शकतो. तसं आपली जमीन जर सशक्त झाली तर आपलं पीक सशक्त होतं. आणि पीक हे जे कीड असेल त्याला नियंत्रण, त्याला फाईट करायचं, तेवढी कार्यक्षमता त्याच्यात वाढते. आणि म्हणून आपल्याला जर आपण सातत्यानं हे जीवामृत आपल्या शेतात जर टाकलं तर आपल्याला कुठलेही रासायनिक खत किंवा लिक्विड फर्टिलायझर वापरण्याची गरज येणार नाही. शिवाय हे जीवामृत जे तयार झालं हे आपण फवारणी करता पण वापरतो. याच्यामध्ये ताक, गोमूत्र, शेण असल्यामुळं आणि बाकीचे इतर फळं आपण टाकतो. याच्यामुळे काय झालं, याच्यामध्ये NPK तर आहेच, याच्यामध्ये मायक्रोन्यूट्रॉन पण आहे, आणि शिवाय याच्यामध्ये एन्झाईम आणि संजीवक आहे. तर हे काय काम करतं का, टोटली तुमचं कीटकनाशक म्हणून काम करतं, बुरशीनाशक म्हणून काम करतं आणि पोषक म्हणून काम करतं. म्हणजे तुम्हाला बाजारातून कुठलंही टॉनिक पोषक आणायचं काम नाही. आणि हे सतत जर तुम्ही दर 8 दिवसाला जर याची फवारणी केली तर जर त्या झाडाची ग्रोथ म्हणजे पान हे डबल रुंद होतं आणि त्या झाडाची पानाची साईज वाढते. त्याच्यामुळे जी सकिंग पेस्ट आपण जे थ्रिप्स, माइट जे म्हणतो ते त्याला फारसं चाटत नाही. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी याचा फायदा आहे. म्हणून आपल्याला याचा जर आपण सातत्यानं वापर केला तर 100% आपल्याला बाजारामधून जे पेस्टिसाइड असेल किंवा रासायनिक खत असेल हे 50 ते 60% आपल्याला त्याची बचत होऊ शकते. आणि म्हणून माझा आग्रह आहे का, मी एक शेतकरी नात्यानं सांगतो, प्रोडक्शन जे आहे ती गोष्ट बाजूला ठेवू आपण, पण मी जो वापर करतोय आज माझ्या शेतामध्ये डाळिंब आहे. डाळिंब मी एक्सपोर्ट क्वालिटीचा काढतो दरवर्षी. त्याच्यानंतर माझ्या शेतात आता टरबूज आहे, खरबूज आहे, त्याच्यानंतर मिरची आहे, कांदा आहे. हे सगळे पिकं माझे चांगल्या ऍव्हरेजने निघतात. म्हणजे आपण म्हणतो आज आमच्याकडे कांदा पीक एकदम धोक्यात आला, सतत रासायनिक खताचा वापर आणि बुरशीनाशकाच्या वापराने कांदा जो 200 क्विंटल निघायचा तो आज आमचा 60-70 क्विंटलवर आलेला आहे. म्हणजे जो उत्पादन खर्च जो आहे तो 60-70 हजार खर्च आहे आणि तो पण निघत नाही. पण आज हे केल्याने आम्हाला असा फायदा आला का 200+ आम्ही ऍव्हरेज काढलं कांद्याचं. माझ्याकडे द्राक्ष शेतकरी आहे, ते सुद्धा आज 200 ते 250 क्विंटल द्राक्ष काढताय.
म्हणजे प्रत्येक पिकामध्ये आम्ही हे जीवामृत दिलेले आज 1000 ते 1500 युनिट आमच्या संपूर्ण भारतामध्ये आहे. आणि एवढं आम्हाला एक सक्सेस असा मिळाला का एक दुसऱ्या आउट ऑफ कंट्री मध्ये सुद्धा आपल्याला चान्स भेटला. तिथं पण आम्ही 25 युनिट त्या देशामध्ये पण पाठवले, नेपाळमध्ये. तर आतापर्यंत जेवढ्या शेतकऱ्यांना आम्ही युनिट दिले ते सर्व शेतकरी हे सर्व समाधानी आहे. म्हणजे सगळ्यांचे अनुभव एकदम गुड आहे. आणि म्हणून त्या गोष्टीचा आनंद आम्हाला होतोय का शेतकरी आपला समाधानी होतोय, त्याचा एक आम्हाला आनंद आहे. आणि म्हणून माझा आग्रह आहे शेतकऱ्यांना का प्रत्येक शेतकऱ्यांनी हे जीवामृत युनिट आपल्या शेतात बसावं आणि आपला जो अतिरिक्त खर्च आहे तो वाचवावा. प्लस एक गोष्ट ही होईल याच्याने का मी माझ्या मुलांबाळांसाठी एवढी काळजी घेतोय. आणि आज आपण जे अन्न खातोय हे सरांनी सांगितलं मग साहेबांनी का हे विष खातोय आपण. तर जर मी माझ्या मुलांना उच्च शिक्षण देतोय, सगळ्या गोष्टी चांगल्या देतोय, तर मी चांगलं अन्न का खाऊ घालत नाही, या चांगल्या गोष्टी का देऊ शकत नाही. आणि मला भविष्यात जर माझ्या मुलांना मला ही जमीन जर मला चांगली सुपीक द्यायची असेल तर मला जीवामृत वापरावं लागेल. नाही तर मी भविष्यामध्ये त्याला ही बंजर जमीन कडक जमीन देऊन टाकील आणि भविष्यात उपासमारीची वेळ येऊ शकते. हे चित्र आता दिसायला लागलंय. कारण हे सगळं मल्टीनॅशनल कंपन्या जर आपण बघितलं तर हे षडयंत्रचे. पूर्वी रासायनिक खताच्या ग्रेड बघितल्या तर मर्यादित होत्या, लिक्विड फर्टिलायझरच्या ग्रेड होत्या त्या मर्यादित होत्या, म्हणजे 052 असेल 19 असेल. आताच्या ज्या ग्रेड आहे हे कदाचित तुम्हाला जर सांगितली आता तिथे सांगता पण तुम्हाला ओळखता पण येणार नाही, एवढ्या ग्रेड मार्केटमध्ये आलेले आहे. तर आपल्याला ह्या गोष्टी टाळायच्या आहे. पशुधन आपल्या गोठ्यामध्ये पाहिजे. एक गाय आपल्याला या जीवामृत करता आपल्याला पाहिजे. एक देशी गाय असेल तर आपली 10 एकर जमीन त्या एका देशी गायीवरती निघेल. आणि म्हणून माझं शेतकऱ्यांना सांगणं आहे का आपण एक जीवामृत युनिट आपल्या शेतात बसावं. बाकीचे टेक्निकल ज्या गोष्टी आहेत तुकडे सरांकडून ऐक. धन्यवाद सर. यानंतर आता आपल्याला माहिती आहे की ऑर्गॅनिकची काय गरज आहे हे परत एकदा आपल्याला शिवाजी साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे. तर आता ऍक्च्युअली बॅग काय आहे तर ते आपल्याला मार्गदर्शन विनंती करतो. नमस्कार. ही जी जीवामृतची बॅग आहे, जीवामृत हे शेताला देण्याची काळाची गरज आहे. बॅग हे फक्त माध्यम आहे. बॅग मध्ये फक्त तुमचं जीवामृत तयार होणार आहे. परंतु हे जीवामृत कोणत्या क्वालिटीचं बनणार आहे हे त्याच्यामध्ये आपण जे कल्चर वापरतो, जे जीवाणू वापरतो त्याच्यावर डिपेंड आहे. आपण जर ही जर बॅग बघितली तर सर्वप्रथम माझ्या मते ही आम्ही डेव्हलप केलेली आहे. आम्ही डेव्हलप केल्यानंतर बाकीच्या लोकांनी याची कॉपी केली. परंतु याच्यात मध्ये जे कल्चर सोडलेलं जातं, आपण जे शेण टाकतो, गुळ, गोमित्र, ताक, शेणामधले काही जीवाणू डेव्हलप होतात. त्याच्यानंतर काही वेस्टेज भाजीपाला असेल, वेस्टेज फळ असतील, ते याच्यामध्ये लिक्विड बनवण्याचं काम जे जीवाणू करतात, ते जीवाणू मार्केटमध्ये कुठे उपलब्ध नाहीये. मार्केटमध्ये जे आहे तर ते वेस्ट डिकम्पोजर म्हणतो आपण, ते जीवाणू आहेत. तर हे जे कल्चर जे आहे ते आम्ही स्वतः बाहेरून लॅब मध्ये डेव्हलप करून घेतलेले आहे. आता ते जे कल्चर आहे ते जे डेव्हलप केलेलं आहे, जिथं ज्या ठिकाणी मानवी हस्तक्षेप होत नाही, सपोज एखाद्या ग्रुप असेल, मानवी ग्रुप म्हणजे शेतकऱ्यांचा ग्रुप असेल एखाद्या गावामध्ये, आपल्याला अशा काही व्यक्ती आढळतात का त्या व्यक्ती जे रेग्युलरली जे 10 माणसं काम करतात त्यांच्यापेक्षा 11वी व्यक्ती किंवा 12वी व्यक्ती त्यांच्यापेक्षा 4 पट काम करते. आपण म्हणतो ना हा माणूस खूप काम करतो, 4 माणसाचं काम करतो, कारण त्याच्यात तेवढी एनर्जी असते. त्या पद्धतीत हे जे काम करण्याचं जे जीवाणू काम करतात, ते जीवाणू असे डेव्हलप केलेले आहे की ते जास्त काम करतात. ते डेव्हलप करून आपण त्या बॅग मध्ये सोडतो. आता हे जे जीवामृतच्या बॅगेमध्ये जे आपण जे काही मटेरियल टाकतो, ते जे काही जीवामृत तयार होणार आहे ते त्या क्वालिटीचं बनणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जे जीवाणू वापरणार आहे त्याच्यावर अवलंबून असणार आहे. म्हणजे बॅगेसारख्या मार्केटमध्ये तुम्हाला खूप बॅगी मिळतील, परंतु तुम्ही अशा प्रकारच्या बॅगी, समजा आमची बॅग 25,000 रुपये किमतीची आहे, मार्केटमध्ये तुम्हाला कदाचित ही बॅग 20,000ला पण मिळते, काही ठिकाणी तुम्हाला 8,000 रुपयाला पण मिळते. परंतु बॅग हे फक्त माध्यम आहे. परंतु जीवामृत जे बनणार आहे ते त्याच्या जीवाणू जे आतमध्ये सोडले जातात त्याच्यावर डिपेंड करतं. आता ही जी बॅग आहे ही 1000 मायक्रॉनची आहे जाडीची, तिची थिकनेस. हिची आम्ही 10 वर्षाची वॉरंटी देतो. त्याच्यानंतर हिची जी स्टिच केली जाते साईडला, दोन्ही साईडला ही पूर्ण ट्यूब असते, दोन्ही साईडला स्टिच केली जाते. ती जर्मन टेक्नॉलॉजीची मशीन आहे. त्या मशीनची किंमत 22.5 लाख रुपये. तर
आता ही जी बॅग कोणी तयार करत असेल तर आमच्याकडे जी मशीन आहे जर्मन टेक्नॉलॉजीची ही इंडियात कोणाकडे नाहीये. जे 2 सीट असतात 2 सीटच्या मध्ये गरम हीट जाते, नंतर वरतून पुढे प्रेस होते आणि पूर्ण मर्ज होते. दोन्ही पण सीट एकदम एकत्र होतात तर ते पूर्ण बाहेर निघू शकत नाही, त्याचं पूर्ण पाणी होतं. आता मार्केटमध्ये जे आहे बॅगी बनवणारे त्यांच्याकडे हे यंत्र नाहीये. कोण नट बोल्ट वापरतं, कोण त्याला कॅरी बॅग चिपकवण्याच्या मशीननं प्रेस करतं. याच्याने काय होतं, ही बॅग जेव्हा एखादा शेतकरी बसवतो काही दिवस झाल्यानंतर तिच्यामध्ये मिथेन तयार होत असतो. तो मिथेन बाहेर निघण्याची पण सोय केलेली आहे. तो व्यवस्थितरित्या बाहेर निघला पण पाहिजे. कदाचित शेतकऱ्यांकडून असं पण होतं की त्याच्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे कामाच्या नादामध्ये ती बॅग ब्लास्ट होते. बॅग ब्लास्ट होते म्हणजे काय होतं, जर सीट चांगल्या प्रकारचं आहे तर त्याची स्टिच जर व्यवस्थित केलेली नसेल तर ते स्टिच निघून जातं. म्हणजे ती स्टिचिंग जर प्रॉपर झाली नाही सिलिंग तर ती पूर्ण बॅग परत निघून जाते. ती निघून गेल्यानंतर काय होतं, आपण जे आतमध्ये बॅग भरवण्यासाठी शेण, ताक, गुळ, गोमित्र काय 2-4 हजार रुपये आपल्याला जो खर्च येतो तो वाया जातो. आणि मग शेतकरी काय म्हणतो, अरे हे काय खरं नाही. परंतु आपण परिपूर्ण टेक्नॉलॉजीने ते बॅग बनवलेली आहे, जेणेकरून तुम्ही जी बॅग वापरताना ज्याची काही चान्सेस आहे फुटण्याचे फाटण्याचे ते होणार नाही. त्याच्यामुळे ती जी सिलिंग आहे ती प्रॉपर केली जाते. त्याच्यानंतरचा दुसरा जो पार्ट आहे पूर्ण त्याला प्लंबिंग मटेरियल, इनलेटच्या साईडनं जे प्लंबिंग मटेरियल दिलेलं आहे ते पूर्ण बॅगेला फिनोलेक्स कंपनी सगळ्यात मोठा ब्रँड आहे भारतामधला. तर फिनोलेक्स कंपनीचं सगळं ब्रँडेड मटेरियल वापरलं जातं. त्याच्यानंतर त्याला नट बोल्टिंग जे दिलेलं आहे ते SS 304 ग्रेडचं दिलं जातं. शेण गोमूत्रामध्ये गंजण्याचे खूप चान्सेस असतात, ते SS चं वापरल्यामुळे गंजत नाही. अशी ही बॅगेची व्यवस्था केलेली आहे. तर त्याच्यानंतर जी बॅग आहे आपल्याला कधीतरी 2 वर्षाने 3 वर्षाने जर आपल्याला साफ करायची वेळ जर आली तर ती आपण साफ पण करू शकतो. अशा पद्धतीची ही बॅग आम्ही डेव्हलप केलेली आहे. आता एक थोड्या दिवसामध्ये आमचं साधारण 1 वर्ष जाईल. 1 वर्षानंतर जे आपल्याला NHM जे आहे नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड त्यांच्याकडनं पण आपल्याला सबसिडीची आमची तशी तयारी चालू आहे. डॉक्युमेंटेशन करणं चालू आहे आमचं, ती पण प्रोसेस आहे. परंतु तुम्ही खूप भाग्यवान आहात. आम्ही पूर्ण भारतामध्ये जवळपास 1500 युनिट दिलेले पूर्ण भारतभरामध्ये. तो प्रत्येक शेतकऱ्याने स्वतः पैसे देऊन बॅग खरेदी केलेली. तुम्ही इतके भाग्यवान आहात की तुम्हाला 80% त्याला सबसिडी मिळते. त्याच्यामुळं प्रत्येकाने या संधी सोडायला नाही पाहिजे. प्रत्येकाने या संधीचा लाभ घ्यायला पाहिजे. अशा पद्धतीत ही बॅग वापरायला पाहिजे. येते साधारण 25 ते 30 वर्षापर्यंत ह्या बॅगेला लाईफ आहे. त्याला काय उंदीर वगैरे असं कचरू शकतो का? उंदीर वगैरे कशाला कतरत नाही. उंदीर तर सगळ्यांनाच कतरतो. परंतु उंदीर बॅग ठेवण्याची पद्धत सांगतो मी तुम्हाला. हा, तर बॅग ठेवताना काय करायचं, उंदीर कुठं जातो, अडचणीच्या ठिकाणी उंदीर जातो. आता इथं मोकळं पटांगण आहे, एवढ्या मोकळ्या पटांगणामध्ये मला नाही वाटत तुम्हाला कधी इथं उंदीर दिसल. तर बॅग ठेवताना जिथं आपण बॅग ठेवणार आहे ती जागा स्वच्छ ठेवायची, जेणेकरून तिथं तुमचं अडी अडचण होणार नाही. अडी अडचण झाली नाही म्हणजे तिथं उंदीर जाणार नाही. त्याच्यानंतर आणि भरल्यानंतर बॅग फुटके गोलाकार होते, त्याच्यामुळे त्याच्यात काय उंदराचं चावता येत नाही. म्हणजे आजपर्यंत भरलेली बॅग काही उंदराने खाल्लेली नाहीये. लोकांनी खरेदी करून एखाद्या वट्यावर ठेवली किंवा एखाद्या शेडमध्ये ठेवली त्यावेळेस ती बॅग खाल्लेली आहे, पण भरलेली बॅग काय अजून खाल्लेली नाहीये. त्याच्यानंतर या बॅगेचं वैशिष्ट्य असं आहे, ही जी बॅग आहे ह्या सीटला पाणी लागल्यानंतर तिचं म्हणजे रिपेरिंग होत नाही किंवा तिची जी सिलिंग राहते ती परत होत नाही. परंतु एकमेव भारतामधलं एकमेव मशिनरी आमच्याकडे जर्मन टेक्नॉलॉजीच्या, ती बॅग कुठेही तुमची वाली फाटली तुटली तर ती 100% रिपेरिंग होते. फक्त रिपेरिंग साठी तुमचा काही अपघात झाला, ऍक्सिडेंट झाला बॅगेचा, तर तुम्हाला बॅग कंपनीपर्यंत पाठवावी लागते. कुरिअरची जशी व्यवस्था आहे ऑल इंडियामध्ये आपली कुरिअर सेवा आहे. त्याच्यानंतर ही जी बॅग आहे ही कशाही पद्धतीने तुमची डॅमेज झाली तरी ती रिपेरिंग होते. ही रिपेरिंग करण्याची मशिनरी फक्त आपल्याकडेच अवेलेबल ऑल इंडियामध्ये, बाकी कोणाकडे नाहीये. अजून कोणाचे काही आता आपण ही 200 लिटरची टाकी ठेवली. आता 200 लिटर पाणी असतं, त्या 200 लिटर पाण्याबरोबर आपण काय काय टाकतो,
5 लिटर गोमूत्र, 5 लिटर ताक, त्याच्यानंतर 3 ते 5 किलो पर्यंत गुळ, त्याच्यानंतर तांदळाची पेस्ट, हे एवढं द्रावण असतं. हे द्रावण 200 लिटर मध्ये आपण जेव्हा टाकतो तेव्हा ते पूर्ण घट्ट होत नाही. हा पातळ द्राव्य असते, त्याच्यामुळे ते सहज आतमध्ये जातं. अजूनपर्यंत 1500 बॅग एवढ्या टाकल्या, परंतु त्याच्यात नेमकं काय टाकायचं हे जे बॅग विकतात हे त्यांनाच माहित नाहीये. म्हणून हे प्रॉब्लेम येतात आणि त्याच्यामुळे त्यांचे ते बँडला चोकअप होतात. आणि जे हाईट राहतो आपण ते बॅरल ठेवलंय हो, तर ते जास्तीत जास्त किती उंच ती 2.5 फुटापर्यंतच ठेवायची आहे. त्याचा जो इनलेट आहे तो बॅगेच्या 70% वरतीपर्यंत तो ठेवायचा आहे. म्हणजे त्याची ती जी पाईपची जी व्यवस्था दिलेली आहे, जो हलून जो बँड निघतो आणि ही जी टाकी ठेवली जाते त्याची ती ऍडजस्टमेंटच तेवढी आहे. म्हणजे तुम्ही टाकी उंच ठेवली, आम्ही जर बॅग पाठवून दिली तुमच्याकडे, तुम्ही टाकी उंच ठेवली तर ती ऍडजस्ट होणार नाही, खाली ठेवली तरी ऍडजस्ट होणार नाही. तुम्हाला ती बॅग जोडताना विशिष्ट उंचीवर ठेवल्यानंतर तुमच्या ती लक्षात येऊन जाईल. आणि आपण ते समजून भरलेली बॅग हा आणि ते बनवलेलं आहे. हा. तर आपलं मटेरियल नाही गेलं म्हणजे बुवा समजून घ्यायचं म्हणजे घेत नाही बुवा. आतमध्ये का? ते भरलेलं आहे. हा, तर आपल्याला बॅग भरवायची किती आहे? म्हणजे इकडे मटेरियल किती बाहेरच्या साईडनं आउटलेटचा बॉलवॉल आहे, तो बॉलवॉल चालू करायचा आणि बॅग भरवणं सुरुवातीला चालू करायचं. तुम्हाला सगळं इन्फॉर्मेशन दिली जाईल, सगळी माहिती तुम्हाला दिली जाईल. बॅगेचा वापर कसा करायचा, तिच्यात काय भरायचं, कशी वापरायची, सगळी माहिती दिली जाईल. परंतु मी वरली यांचा प्रश्न म्हणून मी सगळ्यांना समजावं म्हणून सांगतो. बॅग ज्यावेळेस आपण पहिले वन टाइम जेव्हा बॅग भरू त्यावेळेस आउटलेटचा बॉलवॉल चालू ठेवायचा, भरवायचं काम चालू ठेवायचं. ज्यावेळेस आउटलेट मधून सुरुवात होईल त्यावेळेस आउटलेटचा वॉल बंद करायचा आणि वरतून फक्त 200 लिटर टाकायचं, बरोबर. आणि जेव्हा आपल्याला वापर करायचा त्यावेळेस आपण 200 लिटर मधून बाहेर काढायचं आणि त्याच्यानंतर 200 लिटर इन करून द्यायचं. अजून कोणाचे काही प्रश्न? उन्हामध्ये बॅग ठेवायची नाही. बॅग आता मार्केटमध्ये विषय निघला म्हणून सांगतो, मार्केटिंगचा फंड असतो. म्हणजे एखादा कस्टमर असेल ना, त्याला दात नसतात, परंतु तो पेस्ट विकणार किंवा ब्रश विकणार इतका स्ट्रॉंग असतो त्याला दात नसतात तरी तो ब्रश घेऊन जातो आणि टूथपेस्ट घेऊन जातो. हा, त्याच्यामुळे मार्केटिंग करणारे इतके एक्सपर्ट आहे आजच्या काळामध्ये. तर बऱ्याच लोकांनी काय केलंय, ती जी बॅग आहे त्या बॅगेमध्ये जे जीवाणू असतात ते अनायुर्वेदिक जीवाणू असतात. तर त्याच्यामुळं त्याचा कलर काळा ठेवलेला आहे. तिच्या पाठीमागचं सायन्स आहे. परंतु मार्केटमध्ये काही लोक आमच्याकडे पिवळा कलर आहे, आमच्याकडे पांढरा कलर आहे, आमच्याकडे लाल कलर आहे, म्हणजे लोकांची दिशाभूल करून ती बॅग विकतात, म्हणून तिचा कलर काळा आहे. त्याच्यानंतर अजून त्या प्रश्न होता, हा, उन्हामध्ये तर काळा म्हणून काळा कलर दिलाय. त्या जे जीवाणू आहे ते अंधारात काम करतात म्हणून त्याला काळा कलर आहे आणि म्हणून ते सावलीत ठेवायची आपल्याला. आता काळ्या कलरवर कसं तो जास्त उन्हाने जास्त गरम होतो, काळा कपडा कुठला घेतला तर काळा कपडा गरम होतो आणि काळा कपडा गरम झाल्यामुळे आतले जीवाणू डेड होऊ शकतात, म्हणजे ते मरण पावू शकतात. मग आतली जी प्रोसेस ती होणार नाही, म्हणून आपल्याला बॅग सावलीतच ठेवायची आहे. सावली नसेल तर थोडीशी शेडनेटची सावली करायची आहे. खूपच दाट सावली पाहिजे असं पण काही नाही, पातळ शेडनेटची सावली असली तरी चालेल. अजून कोणाची काही? कल्चर जे आपण टाकलो, आपण सुरुवातीला आता टाकलं ते, हो, मग नंतर किती दिवसानंतर टाकावं लागेल त्याच्यामध्ये कल्चर का अजून म्हणजे परत घ्यावं लागेल आपण? कल्चर जे आहे त्याची फास्ट मल्टिफिकेशन होतं, त्याचं खूप त्याचं प्रोडक्शन खूप मोठ्या प्रमाणात होत राहतं. कल्चर टाकायची गरज नसते. एकदा कल्चर आम्ही त्याच्याबरोबर देतो, परत बदलायची पण गरज नसते. व्यवस्थित मेंटेन झालं तर कल्चर कधी तुम्हाला बदलायची गरज नसते. परंतु या सगळ्या गोष्टीकडे आपलं लक्ष नसतं, म्हणून 6 महिन्यातून एकदा आपण 1 लिटर कल्चर ऍड करून द्यायचं त्याच्यामध्ये. कल्चर तुम्हाला कुरिअरने पोहोचवलं जातं. त्याची काय अडचण? हा, विचार. सर, मी थोडं वाचण्यामध्ये आलंय, वेस्टेज भाजीपाला, टोमॅटो आहे, फ्रूट आहे काहीतरी, असं जर वेस्टेज त्याचं टाकलं सर भाजीपाला टाकताना कोणता भाजीपाला टाकायचा? फळवर्गीय भाजीपाला आहे. टोमॅटो असेल, भोपळा असेल, दोडका असेल, या प्रकारचे कांदा असेल, या प्रकारची आपण फळवर्गीय भाजीपाला आपण त्याच्यात टाकू शकतो. टाकताना काय करायचंय, मिक्सर मध्ये काढून घ्यायचं, बारीक त्याची पेस्ट करायची, मग टाकायचं. आता तुम्हाला एक गंमत सांगतो छोटीशी. उदाहरणार्थ आता आपल्याकडं कांदा पीक होतो किंवा पेरूची लागवड होते, कुठलंही पीक घ्या, पण समजा पेरू घ्या. पेरू ज्यावेळेस आपण जमिनीवर लावतो, जमिनीमध्ये पेरूचं झाड लावलं त्यावेळेस पेरू कसा आपल्याला लागतो, गोड लागतो. पण पेरू मध्ये जे जे न्यूट्रिशन आहे ते काही पेरूला वरून येत नाही, ते जमिनीमधूनच घेत असतं.
म्हणजे पेरूमध्ये तुमचे जे न्यूट्रिशन आहे ते जमिनीमधून घेतं. कांदा असेल, कांद्यामध्ये फॉस्फरस असतो, बरोबर. फॉस्फरस कुठून घेतं? जमिनीमधूनच घेतं. असे जे पिकं आहेत, समजा पेरूचा बाग असेल, कोणाचे कांदे असतात, तर त्या बॅगेमध्ये आपण जर कांदा जर पेस्ट करून जर टाकली तर कांद्यात काय असतं? फॉस्फरस असतं. मग फॉस्फरस लेवल त्या जीवामृतामध्ये आपली फॉस्फरस लेवल वाढल. कांद्या बॅगेमध्ये जीवामृतामध्ये फॉस्फरस लेवल वाढली, ते तुम्ही कांद्याला दिलं तर कांद्याला अधिक सोपं होऊन जातं. म्हणजे उदाहरणार्थ कुठलं पीक असेल तुमचं, टोमॅटो पीक असेल तर उदाहरणार्थ कॅल्शियमची डिफिशियन्सी आली किंवा पोटॅशची जर डिफिशियन्सी आली तर आपण काय करतो? कॅल्शियमची डिफिशियन्सी आली का आपण बाजारमधून कॅल्शियम आणतो आणि त्याच्यावर फवारणी करतो. परंतु त्यांनी काय होतं, एक तात्पुरता 4-8 दिवसापर्यंत त्याची डिफिशियन्सी पानामधून भरून निघते, नंतर परत डिफिशियन्सी येते. त्याच्याकरता आपल्याला जमिनीमध्ये कॅल्शियम लेवल वाढावं लागते. अशा वेळेस काय करायचं? शेवगा आहे, शेवग्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये कॅल्शियम आहे. म्हणजे कुठलीही डिफिशियन्सी आली आपल्याला तर गुगलवरती मोबाईल आहे प्रत्येकाकडं, मोबाईलवर सर्च करायचं कुठल्या फळामध्ये कुठलं कंटेन आहे. कॅल्शियमची डिफिशियन्सी जर आली पिकावर तर शेवग्याच्या पाल्यामध्ये सगळ्यात जास्त कॅल्शियम असतं. मग शेवग्याचा पाला काय करायचं? मिक्सर मधून ग्राइंडिंग करायचा, तो त्याच्यामध्ये जर टाकला तर तुम्हाला 3-4 दिवशी कॅल्शियम युक्त जीवामृत मिळतं. जे जीवामृत तुम्ही त्या पिकाला जर दिलं तर तुमच्या जमिनीमधून कॅल्शियम जातं. तुम्हाला जर पोटॅश लेवल वाढवायची आहे तर मग पोटॅश कशामध्ये असतं? समजा केळीमध्ये पोटॅश असतं, बटाट्यामध्ये पोटॅश असतं, बेलाच्या फळामध्ये पोटॅश असतं. म्हणजे जे जे कंटेन तुम्हाला पोटॅश वाढवायचंय, कॅल्शियम वाढवायचंय, त्याच्यानंतर कॉपर वाढवायचंय जमिनीमध्ये, तर कोरफड आहे, अशा प्रकारचे जे फळ आहे ते बारीक करायचे, ते त्याच्यात टाकायचे, तुम्हाला त्याचे युक्त जीवामृत मिळतं आणि तुमच्या जमिनीमध्ये ते देऊ शकता. घोरपडमध्ये कुठलं कंटेन आहे? कोरफडीमध्ये कॉपर असतं. नाही टाकलं तरी काही अडचण नाही. आपण स्पष्ट तयार केली, सगळी टाकली, याच्या कालावधी किती दिवस पर्यंत राहू द्यायचा आणि त्याच्यानंतर हे वापर किती एकरासाठी करायचं आणि त्याच्यानंतर किती दिवसामध्ये वापर करायचा परत? आता ही जी बॅग आहे ना, ही 20 फुटाची बॅग आहे. हिच्यातून दररोज तुम्हाला 200 लिटर जीवामृत निघेल. ही साधारण 8 एकर पर्यंत आपल्याला वापरता येते. आता हिचं जे ऍप्लिकेशन आहे, आपण आता बऱ्याच वेळेपासून ऐकतोय सेंद्रिय शेती, किंवा आपण बऱ्याच दिवसापासून ऐकतोय 8 दिवसातून 200 लिटर गेलं पाहिजे. परंतु मी तर या मताचा आहे, आम्ही जे प्रॅक्टिकली रिपोर्ट जे काढले जमिनीमधले जीवामृत दिल्यानंतर, तर 8 दिवसातून 15 दिवसातून 200 लिटर जीवामृत जर दिलं तर ते नैवेद्य दाखवल्यासारखं आहे. त्याचं जे ऍप्लिकेशन आहे, तर एका एकराला एका वर्षामध्ये 10 ते 12,000 लिटर हे जमिनीत गेलं पाहिजे, तेव्हा तुम्हाला असे जमिनीत रिझल्ट दिसेल. त्याच्यासाठी ही बॅग 8 एकर पर्यंत वापरू शकतो. आता तुम्ही म्हणाल 10 ते 12,000 लिटर कसं द्यायचं? आता त्याच्यात थोडक्यात तुम्हाला सांगतो. जर वर्षामधून एक पीक घेत असेल आपण, समजा कोणाची फळबाग असेल तर वर्षातून किती पीक झालं? एकच पीक झालं. तर मग एका पिकाला समजा उदाहरणार्थ एखादी फळबाग सांगा तुमच्याकडे जी होती ते फळबाग, एखादी समजा सीताफळ आहे, बरोबर. वर्षातून एकच, माझ्या मध्ये 7-8 महिने लागतात सीताफळीला, तर 7 महिन्यामध्ये तुमचं 10,000 लिटर त्याला जीवामृत गेलं पाहिजे 7 महिन्यामध्ये. फक्त सीताफळ आणि रामफळ आपल्याला त्याच्यामध्ये, हे 2 फळ आपल्याला त्याच्यात टाकायचे नाही, कारण ते कडूपणा असतो त्याच्यामध्ये, बी पण कडू असतं, त्याच्यामध्ये जीवाणू मरण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे ते 2 फळ काय आपल्याला टाकायचे नाही. मग हा बेल चालतो, बेलाला नाही. आता हे जे जीवामृत तयार होतोय, हे काढल्यानंतर बाहेर आपण टाकीमध्ये हवा बंद, म्हणजे झाकण पॅक लावून 6 महिन्यापर्यंत ठेवू शकतो. आम्ही 6 महिन्यानंतरचे पण त्याच्यात टेस्ट रिपोर्ट केले तर काही फरक पडलेला नाही. तर 6 महिन्यापर्यंत आपण त्याचे रिपोर्ट आपण काढू शकतो. लिंबू टाकू शकतो लिंबू, जास्त प्रमाण नाही. संत्री, लिंबू, मोसंबी, संत्री टाकू. अजून कोणाची काही अडचणी, काही शंका असतील ते विचारा. सुरुवातीला ही बॅग भरवल्यानंतर फक्त 15 दिवस ठेवायची आहे. 15 दिवसापर्यंत पूर्ण फर्मेंटेशन होतं. 15 दिवसानंतर आपण जेव्हा चालू करतो, दर 24 तासामध्ये तुम्हाला 200 लिटर मिळणार आहे. आज सकाळी 200 लिटर जर काढलं, परत 200 लिटर फीड करून द्यायचं. काय काय टाकायचं आम्ही तुम्हाला सांगू. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी परत या टायमाला तुम्हाला 200 लिटर तयार मिळणार आणि पूर्ण शुद्ध स्वरूपात लिक्विड मिळणार. कुठल्याही प्रकारचे तुम्हाला गाळण करायची गरज नाही. ड्रिपने देऊ शकता, पाट पाण्याने पण देऊ शकता.
वस्त्र गाळ करायची गरजच नाही. ते जे टेक्स्चर टाकतो ते पूर्ण लिक्विडच तयार होतं त्याचं. म्हणजे आउटलेटने शुद्ध शुद्ध जीवामृत येणार. डायरेक्ट ड्रिपला पण वापरू शकतो. मग त्याला फ्लश करू शकतो का? हा, आता ते वरती जे गॅसचं जे आउटलेट दिलंय, आता हे बॅगेमध्ये आपलं हे पोट आहे, बरोबर. आपल्या पोटात काय असतं? 50% अन्न आणि 50% हवा. जर आपल्या पोटात हवा नसल तर आपलं आतमधलं जे पचनक्रिया आहे ती होणार नाही हवा नसली तर. तसंच ती बॅग जी आहे ती आपण आता ती 5 घनमीटरची म्हणजे 5000 लिटरची बॅग येते. ती 5000 लिटरची म्हणून आपण तिच्यात 5000 पूर्ण भरत नाही, बरोबर. आपण तिच्यात साधारण 3000 ते 32 लिटर पर्यंत पाणी भरतो. त्याच्याने काय होतंय, तिच्यामध्ये जो उरलेला स्पेस असतो त्याच्यामध्ये हवा असते. हवा असल्यामुळे त्याचं पचनक्रिया होते व्यवस्थित, आणि पचनक्रिया झाल्यामुळे आपल्याला ते व्यवस्थित पचन होऊन जीवामृत बाहेर मिळतं. आता याच्यात जो एअरवाल दिलेलं आहे, ते एअरवाल मधून जी काही जास्त हवा तयार होईल मिथेन, तो बाहेर आपण पाण्यामध्ये 1 इंच बुडून ठेवतो ती पाईप एअरचा. त्याच्याने काय होतंय, जास्त हवा जी तयार होते ती बाहेर निघून जाते आणि आतमध्ये जेवढी लागते तेवढी हवा त्याच्यात राहते. त्याच्यामुळे फर्मेंटेशन योग्य होतं. आता हे बॅगा बनवणारे खूप झाले. बाकी लोक काय सांगतात, काही लोक का ही जी बॅग आहे हिच्यातनं आमचं बायोगॅस पण येतो, स्वयंपाक पण करता येतो आणि जीवामृत पण करता येतो, तयार होतं. आम्ही तुम्हाला एक प्रश्न विचारतो, तुम्ही जर दररोज 1 भाकर खात असाल आणि एखाद्या दिवशी तुम्ही 3 भाकरी खाल्ली तर तुम्ही जास्त काम कराल का? उलट काय होतं, एखाद्या दिवशी आपली आवडीची जर भाजी असेल, आपण जर जास्त जेवण केलं तर अपचन होऊन जातं. म्हणजे जे अन्न आपण आत टाकतो त्याची अन्नाने जास्त जागा घेतो, हवेची जागा कमी होऊन जाते, म्हणजे अपचन होतं. अपचन झालं म्हणजे आपला गॅस पण जास्त निघतो आणि आपली जास्त अन्न खाल्लं म्हणून, जास्त भाकरी खाल्ली म्हणून जास्त एनर्जी तयार होत नाही, उलट आपल्याला त्रास होतो. परंतु ह्या बॅगेमध्ये आपण जेवढं निविष्ट तुम्हाला सांगतो तेवढी 24 तासामध्ये त्याचं लिक्विड म्हणजे पूर्ण पचन होणार आहे, बरोबर. कारण त्याचे जे जीवाणू टाकले ते तेवढं काम करणार आहे. परंतु अदरवाईज बाकीचे लोक सांगतात ना, ते जेवढे निविष्ट टाकतात ते जीवाणू प्रॉपर नसल्यामुळे काय होतं, अपचन होतं. अपचन झाल्यामुळे काय होतं, गॅस निघतो. मग ते काय म्हणतात, आमच्या बॅगेत गॅस पण निघतो आणि जीवामृत पण निघतं. परंतु ज्यावेळेस अशी परिस्थिती होते ना तुमचा गॅस एकदम पुरेपूर चालतो, म्हणजे थोडा येतो गॅस, म्हणजे गॅस पण पुरा चालत नाही, जीवामृत पण त्या क्वालिटीत निघत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला ही जी जीवामृतची संकल्पना, तुम्हाला जर बायोगॅस पाहिजे असेल तर सेपरेट बायोगॅसचं यंत्र घ्या. जीवामृत चांगली क्वालिटी पाहिजे असेल तर ही सेपरेट जीवामृत. बाकीचे आता कसं राहील का, जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात ती बॅग इम्प्लिमेंट कराल त्याच्यानंतर तुम्हाला कळेल का, एखादी गाडी चालवल्यानंतर कळेल की नाही गिअर कसा आहे, एक्सेलरेटर पिवाना, ब्रेक कोड लावाना आहे. तुम्ही जेव्हा प्रॅक्टिकल कराल तेव्हा लक्ष येईल, बरोबर. आज सर आपल्याला माहिती का, नवीन हे प्रश्न खूप राहणार. तर सरांनी आपल्याला एक उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलं आहे. सरांचे मी आभार मानतो, जोरदार त्यांच्या याच्यात काय झालं पाहिजे. सांगायचं म्हणतो जर आज विचार केला तर नंबर ऑफ कंपन्या, भरपूर कंपन्यांच्या बॅगा तयार होतात, मार्केटात उपलब्ध आहे, बरोबर आहे. जिल्हा परिषद 6 फूट बनवायचा आणि असा 25 फूट बनवायचा, 25 बाय 6 25 फूट बाय 6. आणि ही ना आता ही साधारण 2 फूट 3 ते 4 इंच येते. आता हे मापाचं दिलेलं आहे. आता ही जी आहे ना हे ट्यूब लेवल मध्ये पाहिजे सर, ते हिशोबाने येतो. ही वर जात नाही, वर गेली तर तुम्हाला कसं दिसतंय, तिरपं दिसतं. खाली गेलं तर ट्यूब लेवल साधारण 2 फूट 2-3 इंच आहे. त्याला फ्लश करायला इथं सुविधा आहे, बॅरल बाजूला होतो, तिथून खोलून जातं फ्लश करायला. आता नाही तुम्ही जे त्यांची आता जागा पाहिजे ते याच्यावर अजून उंच करायचं का? ती जागा थोडीशी बॅगीची रुंदी जास्त झाली, जागेची कमी होईल. ठीक आहे, बाजूला आपण ब्लॉकच्या बनवून घेते. हो ब्लॉक घेऊन डायरेक्ट त्याला भराव करून घेऊ. बरोबर. 25 फूट बाय 6 फूट. हा ना, तसा ओटा बनवला. याच्यावर सबसिडी याच्यावरच आहे ना. 80% याच्यावर आहे ना. भाऊ पण इथे थांबत नाही, आम्हालाच करावं लागणार. ते यांना काय शंका कुशंका आहे तेवढं क्लिअर करून द्या. माझं म्हणणं हे जे याच्यात तुम्ही सांगता 5000 का 1000 काही लिटर
ते किती दिवसात किती जाईल आणि किती इथं टाकावं लागेल? ह्याच्यामधून ही जो ड्रम आहे ना हा फक्त आतमध्ये सोडण्यासाठी. याच्यात ड्रम आपण पाणी मध्ये टाकू सगळं बा. निविष्ट टाकायचा हा फक्त आतमध्ये सोडण्यासाठी. चक्कीनच जा बाई. आता आपल्याला भरवायची बॅग अच्छा. तर याच्यामध्ये आपल्याला साधारण 16 ड्रम सोडायची याच्यामध्ये. याच्यामध्ये जे मटेरियल सांगू आम्ही तुम्हाला तेवढं मटेरियल आणि 16 ड्रम याच्यात सोडायचं, भरून द्यायची. भरली की 15 दिवस तशीच ठेवायची. 15 दिवसानंतर 200 लिटर काढायची. पण मग ते नुसतं 200 लिटरच नाही, निघेल. रोजच्या रोज माप 200 लिटर निघेल, पण मग एक किती भरावे लागेल आणि किती- 200 लिटर टाका ना. भरायची किती असं ना 16 ड्रम टाकायची सुरुवात. एकदा भरून घे. हे टाकायचे एकदा भरून घे. एकदा 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 टाकल्यानंतर आपण ते 16 ड्रम किती दिवसात यूज करायचे आणि नाही नाही रोज एक काढायचं नाही. रोज एकच काढायचा. आम्ही याच्यावर 15 आरामात दिवसात दादा. 15 मोठे बोलायला काय हरकत नाही. आमले 10 विचार दिमाग मारायला नाही काय फायदा 25,000 म्हणलीस नाही. 15 दिवस भरवली का 15 दिवसानंतर 200 लिटर काढायचं. 200 लिटर तिकडनं काढलं हिच्यामध्ये परत 200 लिटर फीड करून द्यायचं. परत आलं लक्षात. शेण वगैरे परत टाकायचं. शेण, ताक, गुळ, गोमित्र टाकून द्यायचं. टाकावं. आणि याच्यात समजा पेरू आहे किंवा फळ आहे मिक्सर मध्ये राहील आपल्याकडे. मिक्सर मधून काढून याच्यात टाकायचं. पाणी किती प्रमाण किती राहील? त्याचं प्रमाण साधारण तुम्ही महिन्यामध्ये 20 किलो पर्यंत टाकू शकता. बेल आता कसं आहे बेलाचे झाड गावामध्ये विचार नाही करून चालणार, बरोबर. माझ्याकडे खूप प्रमाणात आपल्याकडे उपलब्ध आहे. जर 3 पावशेर 1 किलो तरी सर. तसं पडेल आहे. महिन्यामध्ये 20 किलो पर्यंत 200 लिटर नाही एक महिन्यात 20 किलो टाक. सर तसं महिन्याचं नका सांगा. आता 200 लिटरचं बॅलर टाकलं असेल. दररोज आपण याच्यात फक्त बेलाचे फळ किंवा केळी दररोज नाही आणू शकत. आपण एकदा गेलो तोडून आणतो. आपण आणलं तोडून की महिन्यामध्ये कच्चं बी चालेल, पकलेलं बी चालेल. पकलेलं चकटचं नाही, पकलेलं. पकलेलं चालेल का? म्हणजे वरून पडलेलं जे खाली पकलेलं. मीठ झालं मध्ये गेलं. याच्यात जर तो परत घाण आपण ते सगळं लिक्विड होऊन जाणार. आता याच्यामध्ये आपण ज्यावेळेस मटेरियल टाकतो ना शेणाबरोबर माती येते, काही खडे येतात. हे आपण इथं 200 इंच वरती ठेवलंय. याच्याने काय होतं ड्रम मध्ये राहून जातो. कधी 15 दिवस 3 वार झाले की इथं आपण सोल्युशन नाही लावत. ही टाकी बाजूला होते. ती घाण काढून आपण टाकी पट्टी मारून देऊ टाकतो. मध्ये आतमध्ये जातं ते सगळं हलकं मटेरियल जातं. हलकं मटेरियल ते जेवण पूर्णपणे लिक्विड बनवतं. कधीतरी आपल्याला 1.5, 2, 3 वर्षात जेव्हा फ्लश करायची गरज पडेल तेव्हा आपल्याला फ्लश करायचं. मग फ्लश कसं करायचं? इथून हे निघून जाते. टाकी बाजूला होती. हे फिरवलं की हे इथून निघून जाते. आपण काढून नको का? हा, हे बी निघून जाईल आणि हे बी आटे येते ना हे निघून जातं. हो, आलं. तिकडनं मोटर चालू करायची. इकडनं मोकळं करून त्याला द्यायचं. जोडायचं मोटर. त्याला डायरेक्ट मोटर. हे वरच्याला मोटर जोडायची. 3 इंच. 3 इंच. ते वरच्याला मोटर जोडायची. त्याला मोटर जोडायची. ते पुढच्या पाईपला. हो ना, वरच्या. इकडनं काढून घेतलं नाही हे ऑटोमॅटिक निघतो. याला काढायचं. याला प्रमाण आहे. आता ही जी जागा आहे हिला साधारण 7 ते 8 किलो बस 200 लिटर 7 ते 8 असते. एकच गायवर भाग असतो. सर हे जे गॅस हा तुम्ही पाणीच सांगताय, मग तो गॅस कसा घेईल? गॅस घेत नाही. याच्यामध्ये काय शेणात मिथेन असतो. तो मिथेन याच्यात तयार होतो बॅग मध्ये. तो जास्त बॅग मध्ये साचतो, म्हणून तो बाहेर काढायचा असतो. निघू शकतो मध्ये नाही येत. मध्ये गेला विषय नाही. मग त्याला कंटिन्यू पाणी बुडवून ठेवायचं. 1 इंच पाण्यात बुडून ठेवायचं. मग ते काही ड्रम मध्ये किंवा काहीतरी एक भांडा साईड हा, बकेटमध्ये. बादली बी ठीक आहे. सुरुवातीला किती शेण पाहिजे? सुरुवातीला 100 किलो सर समजा 100 किलो जमलं, आज 50 जमलं, उद्या 50. चालेल 8 दिवसात भरा तुम्ही थोडं. असं ना? हो चालेल. थोडी ज्या दिवशी शेवटचं भराल तुम्ही तिथून पुढं 15 दिवस 8 दिवसात भरल्यानंतर किती दिवसांत वापर करायचा? सुरुवातीला 15 दिवस सुरुवातीला फक्त 15 दिवस ठेवायचं. सुरुवातीचे 15 दिवस झाले का पूर्णपणे तिकडे तयार होऊन जातं तुमचं. मग 200 लिटर काढलं की लगेच इकडे 200 टाकायचं. 24 तासाला तुमचे 200 लिटर निघतात. दर 24 तासाला. आणि याला शेण मिक्स करण्यासाठी तुम्हाला एक थोडक्यात सांगतो. या इकडं जे हाताने परत इथं कोणी म्हणाल का काय परत हाताने कालवायचं आलं. हाताने शेण कालवायची पण गरज नाही आपल्याला. थोडंसं शेण टाकतात कोणतरी येतात. रबडी बनवायची का? टाकू एवढं. हा टाका ना, अजून टाका. आता हे शेण मिक्स करण्यासाठी हे बघ हे दिलंय. ग्रेव्ही मशीन हा. आपण ज्या बादलीमध्ये घेऊ 7 ते 8 किलो शेण आणि पाणी
पूर्ण मिक्स होऊन गोमूत्र बी लागतं का रोज मग? हो गोमूत्र किती टाकायचं? हे बघा आता पूर्णपणे याचं हो झालं तेवढं पाणी झालं. कुठल्याही प्रकारचं हाताने कालवं मिक्स करायची गरज नाही तुम्हाला. बस ते टाका का पाणी टाका चाल द्या असं चालू ठेवा. म्हणजे दररोज 200 लिटर 200-300 लिटर दररोज लागतं, पण गोमूत्र टाकतो मी 200 लिटरच्या ड्रम मध्ये हवाबंद मध्ये ठेवलं तर जेवढं जुनं तुमचं गोमूत्र जेवढं जुनं ताक तेवढं चांगलं. हवा बंद ठेवावं लागतं सर त्याला. 5-5 लिटर सर हवाबंद. तुम्ही चार्ट द्या एक हवाबंद जर नाही ठेवलं तर मग त्याच्यात हे नाही का पीडीएफ मध्ये आहे ना, पीडीएफ मध्ये बरं का साहेब आहे याच्यावर नंबर आहे, फोटो काढून घ्या तुम्ही, मेसेज टाकला माहिती पाठवा, सगळी माहिती तुम्हाला घेऊन द्या. पॅम्पलेट पण आहे या बॅग मध्ये कसं बनवायचं, किती दिवस त्याला ठेवायचं, कसं युटिलाइज करायचं. आता जर तुम्हाला समजलं नाही, थोडंफार समजलं तर त्या चार्ट मध्ये सगळं डिटेल आहे आपल्याकडे, पूर्ण माहिती दिलेली आहे. काय काय मिळणार आणि ते स्वतः आपल्या जिल्हा परिषदेने तयार केलेलं पॅम्पलेट आहे, त्याचं बी माहिती आहे. आणि आता माहिती आहे याच्यात सगळं काय आपलं डॉक्युमेंट बॅग देखील आहे. हे शेतकरी प्रशिक्षण मेळाव्याच्या मालपूरला आहे. ओके, पण ते काय नाही मी काय म्हणतो थोडस शेतकऱ्यांसाठी आपल्या शेतात येणं आणि आपल्याला मार्गदर्शन करणं हे फार भाग्याची गोष्ट आहे. आणि खरं तर म्हटलं तर तुम्ही खूप भाग्यवान आहे. आणि मला तुमचा एवढा म्हणजे मनाला आनंद वाटतो. तर मला ज्या वेळेला बीडीओ साहेबांनी होकार दिला आणि सावंत साहेबांनी मला मेसेज टाकला काल दुपारी, तर त्या वेळेमध्ये मी बाहेर होतो आणि एवढ्या 2-3 तासात जो मेसेज मी मोबाईलवरती टाकण्याचा प्रयत्न केला, काही मंडळी कामात असते मेसेज बघत नाही, तरी सुद्धा मंडळीने इतका प्रतिसाद दिला भरभरून. तर खरोखर म्हणजे आपल्या मालपूर गावामध्ये साहेब, आमचा जो मालपूर गावाचा परिसर आहे तो नुसतं मालपूरच गाव नाही, याला जोडून इथं कर्ला निम्मी मंडळी आहे, परसोड, वैंदान, म्हणजे सगळ्यात आमचा हा जो भाग आहे हा 3 तालुक्यांचा आमचं क्षेत्र आहे इथे. तर सगळी मंडळी भरभरून आली आणि या सेंद्रिय शेतीमध्ये वडण्यासाठी त्यांची सगळी तयारी आहे. आणि त्या तयारीमध्ये जर तुम्ही त्यांना मार्गदर्शन केलं तर अजून 100% शेतकरी हा सेंद्रिय शेती करेल. आणि शेतकरी बांधवांना मी तुम्हाला एक सांगतो, नुसतं इथे आलेत आणि माहिती घेतली, माहिती घेण्यापेक्षा तुम्ही आता या शेताला पूर्ण राऊंड मारा. त्या शेतामध्ये हरभरा कसा आहे, मका कसा आहे, कांदा कसा आहे. म्हणजे मी स्वतः शेती करत असताना माझ्याकडे गायी होत्या, परंतु चुकतं कुठे माहितीये का, मी ज्यावेळेला हा सेंद्रिय करत नव्हतो त्याच्या अगोदर माझा जो शेणखताचा ढेर असायचा तो मी जेसीपीने ट्रॅक्टरने शेतात टाकायचे. टाकल्यानंतर उरलेलं खाते अजून तास. म्हणजे सांगायचं तात्पर्य मित्र हो, जर तुम्हाला एक चपातीची गरज असेल, एक चपातीवर दिवस निघू शकतो, अशी परिस्थिती तुमची शरीराला ती एक चपातीवर होणार आहे. परंतु तुमच्या घरच्या लोकांनी 50 चपात्या तुम्हाला बांधून दिल्या, तुमच्या 49 चपात्या वाया गेल्या. तो प्रकार माझ्या या शेतात घडत होता. कारण शेणखत होतं आणि वरून अजून आपले मला रासायनिक खतांची पण भर, म्हणजे खर्च इतका व्हायचा. 50,000 मी एकरमध्ये पिकवायचो, पण माझं वर खत आणि शेणखत याचा जर विचार केला तर 50,000 माझा तो खर्चच व्हायचा. आणि मग मी सांगायचो काय नाही शेती मग काय राहत, म्हणजे खर्च मोठा करायचा. पण आता जीव अमृत बॅग आली याच्यामध्ये 100% पूर्ण रिझल्ट राहील. नुसतं बॅरल वरती हे जीवामृत जे केलेलं आहे त्याच्यामध्ये एवढा फरक आहे. आता ही बॅग मध्ये किती फरक पडतो हे आपल्याला करून घ्यायचे. आणि सतत तुम्हाला एक शेतकरी बांधवांना आणि साहेबांना विनंती आहे, जर असं काही कार्यक्रम घडून आणला त्यावेळेला मला प्रतिसाद द्या. आणि तुमचं जर भलं झालं तर मला त्याच्यामध्ये तुमचे आशीर्वाद भेटतील. पण मी तुमचं जर वाईट केलं तुम्ही मला श्राप देणार. मला तुमचा श्राप नको, हे फक्त आशीर्वाद पाहिजे. आणि आशीर्वादामुळे आमचे बलकासाठी ते आलेले आहेत. ज्या वेळेला इथे अॅग्रोनचा पेपर वाला आला
आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं सगळं काही आहे. त्यांनी ज्यावेळेला पेपरला बातमी दिली तर मुख्यमंत्रीचा पीए सुद्धा मला ओळखत नाही, पण मुख्यमंत्रीने 21,000 रुपये दिले आणि पशुपालक दुग्ध व्यवसाय मधून मला पुरस्कार प्राप्त झाला. मला पुरस्काराची अपेक्षा नाही, फक्त तुमचे आशीर्वाद द्या. आता इथे खानोरे सर आलेले आहेत. खानोरे सर का आलेले आहेत? माझ्या शेतामध्ये आम्ही जे रासायनिक खत वापरत नाही सर, आणि ते दूध आम्ही विकतोय गावात. त्यांच्या म्हणजे नातवंड आहेत, ते कोण मुंबईला आहेत, कोण कल्याणला आहेत, ते दूध पित नाही ते नातवंड. आणि हे जर दूध दिलं ते त्यांना विचारा, ते दूध सोडत नाही, म्हणजे जर तोंडाला लावलं सोडत नाही. म्हणजे सेंद्रिय मध्ये इतके गुण आहेत. आणि एकच माफी मागून सांगतो, आपलं तुम्ही ट्रेनचं सांगितलं पंजाब मध्ये किंवा कॅन्सरचे ट्रेन, सर पंजाबचं तर राहिलं, पण माझ्या घरात येऊन गेला हा रोग. माझ्या गावात आता 3 महिन्यात 55 ते 45 वर्षाची वयाची माणसं झोपलेली राहून गेली. शेती काम करत असताना त्यांना सुद्धा तो आजार आला. तर ही दुर्घटना घडू नये म्हणून सेंद्रिय शेतीकडे वळा. आणि 2 शब्द संपवतो. सगळ्यांचे आभार मानतो.